भक्तिपाद एक असं व्यक्तिमत्व आहे. विश्वास म्हणजे काय, अगर हे शिकायचं असेल किंवा एका व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून विश्वास म्हणजे काय हे बघायचं असेल तर त्या व्यक्तीचं पूर्ण जीवन हे पूर्ण विश्वास म्हणजे काय हे त्यांनी निदर्शनास आणून दिलं. ह्या पूर्ण संसारामध्ये केवळ शिष्यांसाठीच असं नाही, कारण की एक जे संत जो असतो किंवा जे खरोखर भगवंताचे जे पार्षद असतात हे कोण्या एका व्यक्तीसाठी. हरे कृष्णा. आवाज येतोय का? पुढे सर करा. आत या ना, आत या. माताजी आत तुम्ही बसू शकता, काहीच अडचण नाही. या आतमध्ये सरका पुढे. स्पीकर कुठे घ्या, त्याचं तोंड असं करा. मध्ये जागा या ना माता, या मध्ये या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तिला भक्तिपाद की जय. येतो का आवाज? स्वामी भक्तिपाद हे एक असं व्यक्तिमत्व आहे, जसं मी तुम्हाला सांगत होतो की विश्वास म्हणजे काय. आपलं पूर्ण आयुष्य निघून जातं. विश्वास हा फक्त आपल्याला एक शब्द म्हणून माहिती आहे, पण विश्वास म्हणजे नक्की काय असतो, कोणाला विश्वास म्हणतात, किंवा आपण ज्या जीवनामध्ये जी कोणती कृती करतो त्याच्यातूनच विश्वास हा दिसू शकतो. विश्वास केवळ बोलण्याने कधी विश्वास जागृत होऊ शकणार नाही. तर विश्वास हा कंटिन्यू तुम्ही त्या प्रकारे कार्यरत राहिलात तर तो विश्वास आपण समजू शकतो. आणि त्या विश्वासाचं फळ काय आहे, जोपर्यंत विश्वास त्या प्रकारे पुन्हा टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला ती फळही दिसू शकणार नाही. तर भक्तिपाद जे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यामध्ये विश्वास म्हणजे विश्वास कशाला म्हणतात, विश्वास नक्की काय असतं हे बघायचं असेल तर त्यांचं पूर्ण जीवन जे आहे ना हे परिपूर्ण विश्वासाने भरलेलं आहे. कसं भरलेलं आहे? विश्वासाने. जीवनातला एक क्षण देखील त्यांचा अविश्वासाने कधी गेलेला नाही. प्रभुपादांच्या जीवन चरित्रामध्ये लीलामृत मध्ये सुरुवातीला कथा येते. प्रभूजी प्रभुपादजी अमेरिकेमध्ये पहिला दीक्षा प्रोग्राम ठेवला. कोणता? पहिला दीक्षा प्रोग्राम. म्हणजे ते अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी जो दीक्षा म्हणून हा विषय ज्यांना ते देणार होते त्याच्यामध्ये पहिल्या रँक मध्ये भक्तिपादांचं देखील नाव होतं. परंतु काही कारणास्तव ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. शारीरिक काही आजार होता त्यांना. तर त्यावेळेला श्रीकृष्ण जन्माष्टमीला पहिली दीक्षा होती. प्रभुपाद रोज एकच सांगत होते की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत किंवा दास आहोत. हा त्यांचा रोजचा सांगण्याचा विषयामध्ये फिक्स विषय राहायचा. आणि ज्या दिवशी दीक्षा होणार आहे त्याच्या एक दिवस आधी प्रभुपादांनी लेक्चर मध्ये सांगितलं की गुरु आणि कृष्ण यांच्यामध्ये अंतर नाही. काय सांगितलं? गुरु आणि कृष्ण यांच्यामध्ये अंतर नाही. तर त्यावेळेला मात्र जे दीक्षा घेणार होते हयग्रीवदास, ब्रह्मानंद स्वामी, तर हे जे घेणार होते दीक्षा तर त्यांच्या मनामध्ये थोडीस शंका झाली. कारण का? त्याच्या आधी देखील प्रभुपादांच्या आधी देखील भारतीय अनेक लोक बाहेर गेले साधूच्या रूपामध्ये आणि त्यांनी काय केलं की लोकांकडे थोडस फ्रॉड चिटिंग करून त्यांच्याकडनं धन अर्जन केलं. तर त्यामुळे थोडेसे मनामध्ये शंका आली त्यांच्या. मी तुम्हाला का सांगतो ही घटना की विश्वास म्हणजे काय स्वामी भक्तिपादजींना भरपूर चापसत बसत नव्हते महाराज. एखादा विश्वास टाकला विषय संपला. भक्तिपादजी प्रभुपादांना भेटण्याच्या आधी पहिल्यांदा भारतामध्ये आले होते. प्रभू 2 वर्ष फिरून गेले इथे, पण त्यांना पाहिजे त्याचं विश्वासपात्र व्यक्तिमत्व भेटले नाही. ऋषिकेशला बऱ्याच दिवस राहिले ते, प्लस कलकत्त्यालाही गेले होते. कारण की एक तर फॉरेनर आपण बघतोय ते भारतामध्ये त्यांना अशी आवड असते भ्रमण करण्याची. आणि भक्तिपादजींचा तर विषयच तो राहिला पहिल्यापासून. त्यांनी पीएचडी देखील धर्मावरच केली. असताना ते अशा घरामध्ये त्यांचा जन्म झाला की तिथं बालपणापासून आध्यात्मिक संस्कार होते. मग ते भले आपल्या धर्माचे नसतील किंवा अदरवाईज ते
ख्रिश्चन धर्मामधून होते, तर त्याच्यामुळे त्यांना, परंतु बालपणापासून त्यांचा विषय हा नक्की आध्यात्मिक राहिलेलाच आहे. तर त्यावेळेला काही लोकांच्या मनामध्ये पाल चुकचुकली की कालपर्यंत तर हे महाराज काय म्हणायचे, कृष्ण कृष्ण आहे, आपण त्यांचे सगळे अंश आहोत, आपण भगवंत बनू शकत नाही. आणि ज्या दिवशी दीक्षा होणार आहे त्याच्या एक दिवशी आधी प्रभुपाद काय सांगतायत की गुरु आणि कृष्णामध्ये अंतर नाही. आता यांना जे, आणि त्यावेळेला जे दीक्षा घेणार होते त्यांच्यात एवढी ताकद नव्हती की ते प्रभुपादाला विचारू शकतात की तुम्ही आजपर्यंत असं बोलत आणि आता असं का बोलता. पण त्यावेळेला ह्या सगळ्यांना माहित होते की भक्तिपादजी प्रभुपादांच्या एकदम क्लोज होते, जवळ होते. तर ते सगळे गेले, भक्तिपाद जे हॉस्पिटलला ऍडमिट होते, आणि त्यांनी विचारलं, लिहिलेलं आहे माताजी बुक्स मध्ये आजही, की विचारलं की कालपर्यंत आपण ज्यांच्याकडे दीक्षा घेणार होतो ते स्वामीजी प्रभुपाद जे आहे ते आजपर्यंत एकच म्हणत होते की कृष्ण हे भगवंत आहेत, आपण त्यांचे दास आहोत. आणि अचानक त्यांनी आज हा विषय मांडला की भगवंत आणि गुरु हे दोन्ही एकच आहेत, या दोघांमध्ये अंतर समजू नाही. तर आता आमच्या मनात असं आम्हाला थोडी शंका निर्माण व्हायला लागली. भक्तिपादजींनी त्या चट्टेच नव्हतं की बरोबर आहे, प्रभुपाद जे म्हणतात ते योग्य आहे, त्याच्यामध्ये डाऊट नाही, तुम्ही बिंदास दीक्षा घ्या. विश्वास हा त्यांचा तेवढा कुठून भरला होता की त्यांच्या मनामध्ये तीळ मात्र देखील शंकेला स्थान नव्हतं. आपण बघतो की ह्या पूर्ण भक्ती मार्गामध्ये तुम्ही किती अध्ययन केले, साधन भजन पूजन केले, ह्याच्यापेक्षा तुम्ही जे काय करता, किती दिवस इथे विश्वासानं लागून राहता. तुमची एखादी माळ कमी असली तरी चालेल, काही फरक पडत नाही त्याने, परंतु विश्वास अगर अतूट असेल ना तर समजा तुमचं पूर्ण जीवन एका श्वासाला तुमचं नामस्मरण चालू आहे. कारण हा पूर्ण विश्वासाचा पूर्ण खेळ आहे, इथे दुसरा तिसरा खेळ नाही. तुम्ही आजपर्यंत फक्त प्रत्येक संतांचं जीवन बघायचं, त्या जीवनामध्ये अगर त्यांनी काय दाखवलं असेल, अगर सार काढायला शिकायचं सार, तर प्रत्येक संतांच्या जीवनामधला एकच सार आहे की विश्वास. जिथे विश्वास आहे तिथे सगळ्या गोष्टी सफल आहेत. अनुभव देखील आहे रोजच्या रोज, असं नाही 6 महिन्यात एकदा, वर्षातून एकदा, तुम्हाला रोज अनुभव येऊ शकतात. पण तुमचा विश्वास कसा पाहिजे, अतूट पाहिजे. भक्तिपादांचा असा हा विश्वास होता. त्यांनी नीव वृंदावनची सुरुवात केली तेव्हा काही नव्हतं त्यांच्याकडे, काही म्हणजे काहीच नाही. त्यांचे वडील, त्यांनी हिंदू धर्म स्वीकार केला म्हणून त्यांनी तिथून जेलमध्ये टाकलं प्रभूजी. त्यावेळेला जेलमध्ये टाकले, म्हणले माझ्या मुलाच्या डोक्यावर विपरीत परिणाम झालेला आहे, याला तुम्ही जेलमध्ये टाका. टाकल्यानंतर त्यांनी प्रभुपादाला विचारलं भक्तांच्या माध्यम, मी काय करू. तर प्रभुपाद सांगतात की तुम्ही नीट झाला म्हणून असं सांगा वडिलांना. वडील घ्यायला येतील, त्यांनी सांगितलं मी नीट झालेलो आहे, मी आता तिकडे काय जाणार नाही. त्यांचे वडील खुश झाले, वडील आले, त्यांना घेऊन लागले, रस्त्याने चालले, सिग्नल लागला, आणि सिग्नल लागल्यानंतर ते म्हणतात भक्तिपादजी मला वॉशरूमला जायचंय. आणि वॉशरूम जे उतरले ते सरळ प्रभुपादांचा रूम गाठला. ते आधी मध्ये कुठे थांबले नाही. त्यांच्या वडिलांनी विचार केला की आता हे काय आपल्या आदेश राहणार नाहीत, त्यांनी तिथेच सोडून गेला. प्रभुपादांसाठी पहिलं धोतर कुठं टाकणारा भक्तिपाद, प्रभुपादांसाठी पहिलं मुंडन करणारे भक्तिपाद, प्रभुपादांचे पहिले संन्यासी डिसायपल भक्तिपाद, प्रभुपादांसाठी पहिलं घरदार सोडून त्यांच्या सोबतच कंटिन्यू राहणारे भक्तिपाद. आणि प्रभुपादांनी त्यांना पहिल्यांदा जे फॉरेनर शिष्यापैकी अमेरिकून येताना पहिले शिष्य जे घेऊन आले वृंदावनला ते स्वामी भक्तिपाद. राधा दामोदर मंदिर, आता बऱ्यापैकी तुम्ही सगळे माझ्या वृंदावनला आलेलेच आहात. राधा दामोदर मंदिरामध्ये प्रभुपादने जेव्हा भक्तिपादांचा संन्यास दीक्षा ठेवली त्यावेळेस पूर्ण वृंदावन जमा झालं होतं प्रभू. आणि प्रभुपाद तिथे लिहिलेला आहे सत्स्वरूपदास गोस्वामीने जीवनचरित्रामध्ये प्रभुपादांचे, की त्यावेळेला प्रभुपाद म्हणतात की त्या दीक्षा समारोहामध्ये रूप गोस्वामी हजर होते. हे लीलामृत मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यावेळेला प्रभुपाद म्हणतात की भक्तिपादाचं एक वेगळं स्वरूप निदर्शनास येत होतं. भक्तिपाद एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यात हार, निरुत्साही हा त्यांच्याकडे विषय नव्हता, कधीच नाही. आता त्यांचं थोडस जीवन अशा प्रकारे आहे की ते 8 वर्ष जेलमध्ये राहिले. 8 वर्ष जेलमध्ये गेल्यानंतर एका प्रेसवाल्याने त्यांना विचारलं की तुम्ही जेलमध्ये आहात, तुम्हाला कसं वाटतं. कारण की त्याच्या आधी तर ते न्यू वृंदावन पर्यंत त्यांनी भरपूर ऐश्वर्य त्यांच्या सोबत होतं. भक्तिपाद म्हटले मी जेलमध्ये नाही, म्हणजे तू जेलमध्ये आहेस, म्हणजे मला जेलचा काय फरक पडत नाही. आणि खरंच नाही, भक्तिपादजीने जे आता कमीत कमी हार्ट ऑफ भागवतम, चैतन्य चरितामृत, हे जे 2-3 जे मेन जे
ग्रंथ लिहिले त्यांनी जेलमध्ये बसूनच लिहिले प्रभूजी, कारण की हँडिकॅप असल्यामुळे त्यांना जेलमध्ये इतर सेवा काय दिली नव्हती. त्याच्यामुळे त्यांना एक आहे की ते फक्त आवडून एकच मागायचे, मला फक्त पेन आणि कागद द्या. ते जेलमध्ये असताना त्यांच्यासोबत एक भक्त होते, कृष्णदास केडीदास त्यांना म्हणायचे. तर ते सुरुवातीला त्यांना जेलचंच जेवण होतं, परंतु त्यांचं आचरण बघून तिथल्या जेलवाल्यांनी त्यांना, ते पोलीसवाल्यांनी थोडंसं म्हणजे तुम्हाला थोडं सूट देतो म्हटले, तुम्ही तुमच्या परीने काही वस्तू मला मागवतो मागवू शकता. तर ते म्हणलं दुसऱ्या दिवशी मला काही नको, फक्त मला मंदिरातला प्रसाद येऊ द्या. सहयोगाने रोजच्या रोज त्याला प्रसाद येत होता. तर ते भक्त रोजच्या रोज आणत होते. आणि त्या भक्ताने एकदा विचारलं की भक्तिवाद तुम्हाला विशेष काय खाण्याची इच्छा आहे का, विशेष काय खाण्याची इच्छा आहे का. भक्तिवाद म्हणले उद्या येताना मला तो माखन घेऊन ये. ते भक्त आज आहेत, माखन घेऊन ये म्हणले ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. संयोगाने ज्या दिवशी म्हणजे आज भक्तिवाद म्हणले की उद्या येताना तू माखन घेऊन ये, आणि उद्या जेव्हा ते येणार आहेत त्यावेळेला त्या जेलचे जे कोणी मेन अध्यक्ष असतील पोलीसवाले, त्यांची बदली झाली, ट्रान्सफर झाली आणि त्याच्या जागेला दुसरे आले. पण दुसरे आल्यानंतर त्यांचे नियम नवीन लागू पडले, म्हणजे बाहेरचं कुणाला काही भेटणार नाही. पण त्यावेळेला यांनी त्याशी माखन घेऊन आले. आता आले तर म्हणलं आज जायचं तर आहे, पण जाणार कसं आता, काही की ते म्हटलं तुम्ही फक्त रिकामे जाऊ शकता, आणलेला प्रसाद तुम्ही नेऊ शकत नाही. मग त्यांनी काय करावं प्रभूजी, त्यांनी ते माखन काय केलं, अंडरवेअरच्या साईडला गेलं, तिथे ठेवलं. ते माखनाचा जो गोळा होता तो ज्याच्यात हे केलेला असेल त्याच्यामध्ये ठेवून ते तसे गेले. आणि भक्तिवाद म्हणले की तुला मी बोललो माखन तू आणलं का नाही. मग त्यांनी सगळी स्टोरी सांगितली. कालचे जे कोणी अध्यक्ष ते म्हणजे बदलले, नवीन पोलीसवाले आले, प्रसाद तर आणलेला आहे पण काय त्यांनी मला आत येऊन दिलं नाही. तर ते म्हणते माखन आणलेच का तू, म्हटलं मी आणले, पण म्हटले मी अशा जागेला ठेवलेलं आहे की मी तुम्हाला देऊ शकत नाही. ते म्हणजे कुठं ठेवलंस तू, म्हटलं मी अंडर, म्हणजे काढते. त्यांनी ते माखन काढलं आणि महाराजांनी ते माखन खाल्लं. त्याला तेव्हा तो भक्त त्याच्या भारतामध्ये आले होते, रडून सांगत होते, म्हटले की आम्हाला आश्चर्य वाटलं की प्रसाद जेव्हा खाली पडतो किंवा अभद्र जागेला पडतो त्याला आम्ही हाती लावत नाही, पण भक्तीपाजी मात्र ते माखन खाल्लं. कारण की महाराजांचं एक टार्गेट राहिलं. त्यांचा जो प्रचाराची जी थेरी होती ना प्रभू, ती थेरी थोडीशी वेगळी होती. तो बांधील प्रचार करत नव्हते. बांधील म्हणजे मी बोलतोय लक्षात आहे मराठी शब्द थोडे. बांधील चाकोरी म्हणा किंवा संकुचित म्हणा किंवा एका, म्हणजे त्यांच्यासाठी आध्यात्मिक हे एका कव्हर मध्ये आणू शकत नाही. ते स्वतंत्र आहे, त्याला स्वतंत्र राहू द्या. आणि स्वतंत्र रीतीने तुम्ही जेव्हा प्रचार कराल तेव्हा तुम्ही लोकांना खरोखर आध्यात्मिक नॉलेज देऊ शकता. ते म्हणायचे त्यांच्याकडे मुसलमानाला म्हणायचे तू चांगला मुसलमान बन, तुला हिंदू बनायची गरज नाही, तुला आमची फिलॉसॉफी म्हणजे कंटिन्यू करायची गरज नाही. कोणी ख्रिश्चन आला तर त्याला ते पूर्ण जीसस बद्दल सांगायचे की जीसस असे होते, जीसस एवढे चांगले होते, त्यांनी अशा प्रकारे धर्माचा प्रचार केला. त्यांचं टार्गेट एकच राहिलं की कोणाही जीवाचा वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा अभंग त्यांच्यावर परिपूर्ण 100% लागू पडतो. सुरुवातच काय, विष्णुमय जग भेदा भेद ब्रह्म. त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये किंवा त्यांच्या प्रचारामध्ये भेद हा शब्द नव्हता. कारण की त्यांचं एक टार्गेट होतं की लोकांना आहे तिथे लागून ठेवाल तर तेवढे ते तुम्ही चांगला प्रचार करू शकता. त्यांच्या ह्या सिद्धांतापायी त्यांच्या भरपूर त्यांना जीवनामध्ये त्रास सहन करावा, परंतु अंतिम क्षणापर्यंत, जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी सिद्धांताबरोबर कुठेही ऍडजस्टमेंट केलं नाही. ते एकच म्हणायचे. त्यांना अनेक जण म्हणायचे प्रभुपादांची फिलॉसॉफी वेगळी आहे, पण तेव्हा म्हणे बिलकुल नाही, माझी फिलॉसॉफी एकच आहे की प्रत्येक जीवाला भगवंताच्या जवळ घेऊन येणे, त्याच्याशिवाय जीवाचं कल्याण होऊ शकणार नाही. त्यांच्या पूर्ण व्यवहारामध्ये प्रेम हा विषय एकदम उच्च राहिला. कोणता विषय, फक्त प्रेम. डेडिकेशन, नियमावली, ह्या त्या गोष्टी, त्यामध्ये हे सगळं नंतरचे विषय आहे. पहिला विषय काय आहे, प्रेमाचा आहे. आणि प्रेमापोटी तुम्ही जेवढं इथे टिकण्याचा प्रयत्न कराल, भगवंताला अशी व्यक्ती जास्त आवडतात ज्यांचं हृदय पूर्ण प्रेमाने असेल. ते प्रत्येकाला म्हणायचे की तुम्ही फक्त लागून राहा. त्यांचा एक शिष्य होता प्रभूजी, कसाई खाण्याचा त्याचा व्यापार होता. अनेकांनी ऑब्जेक्शन उचलले की म्हणले तुम्ही कसाई खाण्याकडनं का पैसे घेता. तर ते म्हणले मी त्याच्याकडनं पैसे घेत नाही, मी त्याच्या कल्याणाचा रस्ता मोकळा करतोय त्याला. अगर मी त्याच्याकडनं पैसे घ्यायचे बंद केले तर यायचाच. तुम्ही बघितलं असेल जीवनामध्ये, अनुभव घेतला असेल जे आहे तिथे. आता
पहिल्यापासून लागलेले आहेत. धनवान व्यक्ती धनाच्याच बळावर आपलं अस्तित्व जमवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही त्याच्या धनाला किंवा इगोला हट केलं तर तो नंतर येणार नाही. महाराज म्हणायचे तुमच्या पैशाशी आम्हाला काही घेणे देणं नाही. ही तुम्हाला एक कथा ऐकली असेल महाराजांनी पण. प्रभुपादांच्या काळामध्ये एक धनी व्यक्ती होता. तर तो धनी व्यक्ती आल्यानंतर प्रभुपाद त्याला थोडस विशेष आयोजन करत होते त्याच्यासाठी. तर त्याच्या मनात त्याला असं वाटलं की मी धनवान आहे म्हणून हे मला विशेष दर्जा दिला. आणि प्रभुपाद तिकडे पोहोचलेले महात्मा होतेच. ते लगेच त्याला म्हणतात म्हणजे तुमच्या धनासाठी तुम्हाला विशेष प्राधान्य आम्ही देत नाही, तुमच्या कल्याणासाठी तुम्हाला विशेष प्राधान्य देतो आम्ही तुम्हाला. कारण का तुम्ही धनी आहात म्हणता तुम्ही तुमच्या धनाचा अहंकार सोबत घेऊन फिरता आणि त्या अहंकाराला ठेस पोहोचली तर तुम्ही यायचेच बंद होता. म्हणून आम्ही तुम्हाला मॅनेज करतोय. बाकी धनाचा विषय नाही. बाकी माझा एकच विषय आहे की माळ घ्या आणि जप करा. माळ घ्या, जप करा. तुम्ही तुमचं धन, तुमच्या धनापेक्षा आमचं धन हे सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये काय दोन मत नाही. एकदा भक्तिवादाचा हात, जी धनाची रेष असते ना आपली, आता आजकाल आपल्या जे ज्योती तुटके फुटके आहे ते फक्त धनाच्या रेषेचा अभ्यास असतो. एकाने विचारलं महाराज तुमच्या हातामध्ये धनाची रेष आहे, तुम्ही गोल्ड पॅलेस कसं बांधलं? भक्तिबाई तुरंत म्हटले मला धनाची गरज नाही, माझे धन फक्त भगवंत आहे. माझा विश्वास भगवंताला आहे, भगवंत मला सगळ्या गोष्टी प्रदान करतात. त्यांच्या कल्पनेमध्ये भक्तीचा एकच रंग होता, जे काय करता भगवंतासाठी करा. त्याचा प्लस मायनस, नफा नुकसान हा विषय तुम्ही डोक्यात आणू नका. आणि हेच त्यांचं समर्पण होतं आणि या समर्पणाला ते जास्त प्राधान्य द्यायचे. त्यांनी न्यू वृंदावन बांधण्यासाठी बँकेतनं कर्ज काढलं होतं माताजी, बलाढ्य कर्ज. फेडता आलं नाही. बरेच लोक म्हटले तुम्ही असं का केलं? तुम्हाला एक कराय, जसं आपण एखादी गोष्ट करतो चांगल्यासाठी, पण संयोगाने त्याचा रिझल्ट अगर चांगला नाही आला तर ते सुरुवातीला आपल्या जे ज्ञान उपदेश करत असतात ते नंतर अजून डबल ज्ञान उपदेश करतात. आधी बोललो होतो ना, झालं का नाही, ऐकलं नाही का नाही. तसं आज भक्तिवाद बरेच लोक काय काय बोलले. भक्तिवाद म्हणायचे मला काही फरक पडत नाही कारण मी माझ्यासाठी केलेलं नाही आणि जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यासाठी मला दुःख देखील नाही. कारण की ते म्हणायचे मी जे काय करतो ते केवळ भगवंतासाठी. आज आपण पूर्ण शास्त्राचं अध्ययन केलं किंवा आपण कथा ऐकल्या, आजपर्यंत आध्यात्मिक जीवनाचं सार ऐकलं. तुम्ही जे काय करा ते केवळ भगवंतासाठी करा. त्याचा प्लस मायनस, नफा नुकसान हा विशेष नाही ह्या मार्गामध्ये. भक्तिपाद आवर्जून म्हणायचे या मार्गामध्ये नुकसान हा शब्द नाही. इथे तुमचं काय हानी होणार? इथे तुम्ही तुमच्या घरादारात तुळशीचं पत्र जरी ठेवलं तरी काही हरकत नाही. समाजासाठी संसारासाठी तुम्हाला ती लोक वेड्यात काढतील, पण खऱ्या अर्थाने आपण तो दर्जा बघितला, हा दर्जा साधारण आहे का? सहजासहजी येण्यासारखा आहे का? कदापि शक्य नाही. त्यांच्या जीवनामध्ये फक्त करणे आणि सोडून देणे, करणे आणि सोडून देणे हाच विषय त्यांनी जास्त रंगवला. कारण का ते म्हणायचे भगवंताच्या बंद करू इच्छितात, करून घेत आहेत. त्यांची इच्छा होती देण्याची, दिलं. त्यांची इच्छा आहे घेण्याची. आम्ही त्यांना कधी कधी विचारायचो प्रभूजी न्यू वृंदावन बद्दल की महाराज तुम्ही न्यू वृंदावनची एखादी गोष्ट सांगा. कमीत कमी महाराज 5 मिनिटं घ्यायचे माताजी आठवण्यासाठी. आपण आज विचार करू शकतो की ज्या व्यक्तीने, त्याला वेस्ट द ताजमहल म्हणतात, पश्चिम देशातला ताजमहल, 5000 एकर जागा, थोडी जागा. दिवसा देखील तिथे कोणी जात नव्हतं. व्हिडिओ आहेत त्याचे जुने अजून पण. दिवसा कोणी जात नव्हतं, पण महाराज एकटे तिथे राहत होते बर्फाच्या डोंगरामध्ये. आणि तिथे त्यांचा एक नेम होता, ते 6 महिने माउंट्स विला म्हणून एक जागा आहे करून ते तिथे जाऊन फक्त भजन करायचे. बर्फ कुठून अंगाला चोळायचे आणि तहान लागल्यानंतर बर्फच, फक्त नामस्मरण, नामाच्या व्यतिरिक्त दुसरा काही आधार नव्हता. जेव्हा भक्तिपादजींनी न्यू वृंदावनची जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला त्यांनी एक सेंटर सुरू केलं, त्याचं नाव दिलं प्रभुपाद पॅलेस ऑफ गोल्ड. म्हणजे प्रभुपादांसाठी त्यांनी सुवर्ण महल बांधण्याची संकल्पना राबवली सुरुवातीला. राधा कृष्ण मंदिर हा विषय नंतर. आज सर्रास करून आपल्याला काय वाटतं पहिल्यांदा आपण भगवंताचं मंदिर बांधलं पाहिजे. प्रभुपाद देखील म्हणायचे तुम्ही जागा घेतली तर पहिले भगवंताला तिथे विराजमान करा, तिथे त्यांची सेवा, नित्य सेवा सुरू करा. भक्तिपादजींनी जेव्हा पहिल्यांदा प्रभुपादांच्या शिष्यापैकी पहिले भक्तिपादजी असे होते, त्यांनी प्रभुपादांसाठी महल बांधण्याची संकल्पना पहिली राबवली. बऱ्याच भक्तांनी त्यांना समजवलं, म्हटले भक्तिपादजी तुम्ही हे करू नका. प्रभुपाद नाराज होतील. प्रभुपाद नाराज, कारण की प्रभुपादांचा जोर कुणावर होता? भगवंताच्या सेवेवर होता. आणि भक्तिपादांनी काय सुरुवात केली? प्रभुपादांचाच महल बांधायचा. म्हणजे राधा वृंदावन चंद्र हे जे त्यांचा प्रोजेक्ट होता हा त्यांनी नंतर राबवलं. पहिले मी हे करणार.
मग अनेकांनी जाऊन कंप्लेंट केली, म्हणजे प्रभुपाद भक्तिपाद तुमचं ऐकत नाहीत. म्हणजे का? म्हणजे त्यांनी तुमच्यासाठी महल बांधायला सुरुवात केलेली आहे आणि ते म्हणतात मंदिर हा विषय नंतर. प्रभुपाद म्हणले त्याला मी 100% कळालो म्हणून तो माझ्यासाठी. मग तिथून पुढे मग नंतर मग आपल्या ह्या कृष्ण भवनामृत मध्ये प्रभुपादांच्या समाध्या ह्या त्या गोष्टी पुन्हा सुरू झाल्या. पण भक्तिपाद म्हणायचे नाही. प्लस अजून एक विषय महत्वाचा राहिला. प्रभुपादांचं जेव्हा शरीर शांत झालं तेव्हा भक्तिपादजी गेले नाहीत. अनेकांना थोडासा धक्का लावला की भक्तिपादजी का नाही. जेव्हा महाराजांना विचारलं की महाराज तुम्ही का नाही गेले, भक्तिपादजी म्हणले प्रभुपाद माझ्यासाठी कधी जाणारच नाही. ते आजही माझ्यासाठी या जगामध्ये आहे. ते मला कधी सोडून जाऊ शकत नाही किंवा ते माझ्यासाठी कधी नसणार हा विषय माझ्याकडे नाही. 2008 ला महाराज भारतामध्ये आले, 2011 शरीर शांत झालं. तर त्या कालावधीमध्ये काही माझं प्रारब्ध संचित की आम्ही त्यांच्यावर जास्त वेळ घालवू शकलो. आम्ही त्यांच्या रूम मध्ये कधी झोपायचो तर भक्तिपादच्या शरीराचे होठ हलवायचे. आता बऱ्याच वेळा आम्ही कसे ऐकत होतो, आवाज यायचा त्यांचा. ऐकल्यानंतर बघत होते काहीतरी बोलतायत, म्हणजे काहीतरी डोळे तर झाकलेले आहेत पण काहीतरी बोलतायत. तर असं बऱ्याच वेळा झालं. आम्ही त्यांना विचारले एकदा की भक्तिपादजी तुम्ही रात्री होठ हलत असतात, तुम्ही काहीतरी बोलत असतात, नक्की काय बोलत असतात? भक्तिपादजी म्हणले की प्रभुपाद आणि माझी चर्चा चालू असते. काय म्हणले? प्रभुपाद आणि माझी चर्चा चालू असते. मला आजही मला वाटतं की प्रभुपाद माझ्याबरोबर बोलतायत आणि मी त्यांच्याबरोबर बोलतोय. त्यांचा हा विषय कायम राहिला. प्रभुपादाबद्दल अतूट श्रद्धा राहिली त्याची. फक्त एवढंच की त्यांनी प्रभुपादाला अजून ऍडव्हान्स मध्ये त्यांनी जे हे मुवमेंट कशा प्रकारे पुढे नेता येईल याच्यावर त्यांचा जास्त जोर राहिला. त्याच्यामुळे थोडा तो संप्रदाय चुकल्यागत असं लोकांना वाटलं, पण त्यांचा तो विषय कधी राहिला नाही. त्यांचा एकच विषय होता की ज्या प्रकारे तुम्ही इतराला प्रचार करू शकता तो मार्ग स्वीकार करा. त्यांचे भक्त होते माताजी. वृंदावनमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राधा मुरलीधर मंदिर आज न्यूयॉर्कला आहे. ते बांधताना त्यांच्याकडे पैसे शून्य, आता काहीच नाही, पण थोडेफार शिष्य होते. भक्तिपादजी म्हणले तुम्ही तायवानला जा, तिथं बुद्धिझम जास्त आहे. मग ते गेले तिथं प्रचार करायला. मग त्यांनी तिथून त्या शिष्यांना सांगितलं महाराज इथे कोणीही कृष्णाबद्दल ऐकण्यास रुचीस्पद नाही, कारण की इथे कृष्ण हा विषयच नाही. काय करू आम्ही? भक्तिपाद म्हणले तिथं कोणता धर्म आहे? म्हणले बुद्धिझम आहे. भक्तिपाद म्हणले काम करा तुम्ही बुद्धिझम बना. बुद्धिझम बना प्लस तिथे कोणी बुद्धिझम एखादा आचार्य असेल त्याच्याकडे दीक्षा घ्या, डोनेशन जमा करा आणि मला पाठवा. आणि 1 नाही 2 नाही 3 नाही $60 लाख लागले प्रभूजी. 7 माळ्याची बिल्डिंग आहे ती. परंतु त्यांचा विषय फक्त एकावरच राहिला की भगवंताच्या भक्तीसाठी वाटेल ते करा. त्या राधा मुरलीधर मंदिराच्या खाली संचलन नावाचं हॉटेल केलं होतं. आपल्या इस्कॉन मध्ये जिकडे राधा गोविंदास म्हणून हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहेतच. त्यावेळेला भक्तिपादजी जेलमध्ये होते. जेलमध्ये बाहेर आले, त्यांनी बघितले की मंगल आरतीला 1 नाही तर 2 जण यायचे. मग त्यांनी विचारलं दिवसभर तुम्हाला भक्त जास्त दिसतात आणि मंगल आरतीला 1-2च काय? त्यांनी विचारलं की कुठे जातात सगळे? रिझन आहे का प्रभू? सगळे म्हणले की आम्ही संचलन हॉटेल चालवतो, आम्हाला झोपायला 12, 1, 2 वाजतात, त्याच्यामुळे सकाळ उठणं शक्य नाही. इमिजिएट महाराजांनी तिथेच बंद करा म्हटले संचलन हॉटेल. मला त्याची गरज नाही आणि बंद करायला लावला. अक्षरशः महाराजांनी म्हटले तुम्ही अगर मंगळवार येत नसाल तर हॉटेलची काही गरज नाही. राहिला पैशाचा विषय, ते देतील, ते कुठून ना कुठून देतील. तर त्यांचं एकच टार्गेट होतं कृष्णासाठी वाटेल त्याचा स्वीकार करा आणि कृष्णासाठी वाटेल त्याचा त्याग करा. आणि हीच आपली काय आहे? कृष्ण भावना. यालाच म्हणतात भक्ती मार्गाचा अनुकूल संकल्प आणि प्रतिकूल वर्चता. ह्या गोष्टी त्यांनी त्यांच्या जीवनात आवर्जून मांडल्या आणि स्वीकार केल्या. ते म्हणायचे की भगवंतासाठी करतो आपण, स्वीकार करतो, मग भगवंतासाठी पुन्हा त्या गोष्टी त्याग करण्यासाठी आपली ना हरकत का असतो? मग कारण का आपली तिथे काय झाली? अटॅचमेंट. आणि महाराजांना हे कधी शक्य नाही. एकदा एकाने विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही सगळं सोडायच्याच का मागे लागला? महाराज म्हणले सोडायच्या मागे नाही लागलो. म्हणजे मला भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरुपैकी एक घटना मला कायम आठवते. तुम्ही ऐकली असेल. दत्तात्रयाने यदुराजा त्यांच्या संवाद आहे. ते घार म्हणजे एकदम उंच उडणारा जो पक्षी आहे, घार ज्याला आपण म्हणतो. म्हणजे मी त्याच्याकडनं बरंच काय शिकलो. म्हणजे काय शिकला? भगवान दत्ता जेव्हा सांगत असतात काय म्हणतात, उंच आकाशामध्ये उडणारा एकच पक्षी आहे घार म्हणून. पण तो एकदा ते भगवान दत्त म्हणतात मी त्यांना बघितलं, ते खाली आले आणि एक मांसाचा तुकडा उचलला. जसा मांसाचा तुकडा उचलला तर अनेक कावळे त्याच्यावर तुटून पडले. त्या घारीने बऱ्याच वेळ संघर्ष केला
आणि शेवटी मांसाचा तुकडा टाकला आणि पुन्हा ते आपल्या स्वतंत्र आकाशामध्ये तिने झेप घेतली. म्हणले बस मला मी त्यांच्याकडनं एकच शिकतो. मलाही असं वाटतं की भले मंदिर का असे ना, पण त्याच्यामुळे अगर तुमचं भक्ती तत्व अगर कमी होत असेल, भगवत भक्तीचा रस तुम्ही चाकण्याची वृत्ती संपत असेल, तर त्यालाही तुम्ही त्याग करा. आपण बघतो भक्ती सिद्धा प्रभुपाद जे होते त्यांनी भक्ती सिद्धांत ठाकूर 64 मध्ये स्थापना केल्यानंतर त्याचाही त्यांनी काय केला, त्याग केला. का बरं? कारण की तिथे अगर भगवत भजन होतच नसेल तर काय उपयोग आहे. भक्ती सिद्धांत ठाकूर गवडी आहे म्हणजे बाबाजी संप्रदायामधून आले, पण त्यांनी बघितलं की नुसतं असं करून चालणार नाही, त्यांनी संन्यास धारण केला. आणि आपल्या याच्यामध्ये संन्यास हा विषय नाही, पण कशासाठी केलं त्यांनी? केवळ प्रचारासाठी केलं. तर हा पूर्ण मार्ग जो आहे महाराजांच्या जीवनातून एकच शिकलं जातं की भगवंतासाठी वाटेल त्याचा स्वीकार करा आणि भगवंतासाठी वाटेल त्याचा त्याग करा. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये हे एकदम परिपूर्ण उतरवलं होतं. प्लस मी आमच्या डोळ्यासमोर घटना सांगतो. आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलला होतो. खान नावाचे डॉक्टर होते प्रभूजी मेन. ते जेव्हा यायचे बघा तर ते म्हणायचे हा व्यक्ती आम्हाला डॉक्टर वाटतो ना आम्ही त्याचे पेशंट असतो. एकाने विचारलं, ते बजाज प्रभू एक म्हणून आहे, मला कायम राहायचं, म्हणजे तुम्हाला असं का वाटतं? तर म्हणजे ह्या व्यक्तीला काही फरकच नाही. त्याला आम्ही सांगतो की संध्याकाळपर्यंत तुम्ही जाणार, काय फिलिंग नाही. हे ऑपरेशन करायचं आहे करा, हे खून काढायचं आहे काढा. कुठे त्यांना शरीराच्या दुःखाबद्दल काहीही फिलिंग नाही. त्यांचे जेवढे ऑपरेशन झाले एकाही ऑपरेशनला माझा जे भूल घेतला नाही. एक आमच्या डोळ्यासमोर इथं झालं, मला वाटलं राहीच्या हॉस्पिटलला इथं गळ्याला 22 टाके पडले पण भूल घेतली नाही महाराजांनी. त्यांचं नित्य नेम होता की नगर कीर्तनला जाणे संध्याकाळी 6 वाजता उल्हासनगरच्या मैदानातून. इथे वायर आहे, लघुशंकर जगाला वायर आहे, नाकामध्ये वायर आहे, मागे ऑक्सिजनचा बाटला लावलाय छोटासा. तसल्या अवस्थेमध्ये महाराज नगर कीर्तनला निघायचे. आणि जेव्हा हे लावलं जातं त्या इन्फेक्शनची पूर्ण भीती असते. महाराजांना म्हणायचे की महाराज तुम्हाला इन्फेक्शन होईल. महाराज म्हटले मरायचं असेल तर मी कुठेही मरेल. ताजला हमला झाला, गेटवेला ताज हॉटेलवर. त्यावेळेला महाराजांची पाकिस्तानची तारीख होती. म्हणजे पाकिस्तानला बरेच महाराजांचे डिसायपल आता 4 दिवसाच्या आधी बघता आले होते. तर तेव्हा ते चालले होते पाकिस्तानला. बराबर तो हमला झाला, त्याच्यामुळे भारत पाकिस्तानचे संबंध थोडेसे दुरावले. मग तिकडनं पाकिस्तानमधून फोन यायला लागले की महाराजांना इकडे पाठवू नका, कारण की इकडे वातावरण पूर्ण खराब आहे. आणि पूर्ण जेव्हा महाराज पाकिस्तानला गेले प्रभूजी संन्यासी ड्रेसवर जायचे महाराज. अनेक जण गेले पण कुर्ता धोतर म्हणजे तिथल्या अनुकूल वातावरण जे आहे महाराजांमध्ये विश्वास असला. मग म्हटले मरायचं असेल तर कुठे सगळींकडनं त्यांना. आणि महाराज विशेष ऐकत नव्हते. ऐकत म्हणजे काय ऐकत नव्हते? अविश्वासूचा व्यक्ती विश्वासू व्यक्ती ऐकेल का कधी? ते कधी कॉम्बिनेशन होणार नाही. मग एकदा आम्ही सगळे जमलो, म्हणजे महाराज तिकडने मेल येत आहेत, तुम्ही येऊ नका, इथून लोक सांगतात जाऊ नका, वातावरण पूर्ण तापलेलं आहे, सरकारचं पण म्हणजे हे नाही. तर ते महाराज एकदम ओरडले जोरात, म्हणले मी तुमचा गुरु का तुम्ही माझे गुरु? म्हणजे तुम्ही माझे गुरु असताल तर सांगा, पण मी तुमचा गुरु आहे ना. म्हणजे हो, आता तुम्ही आताच गुरु म्हणले मी जाणार. आणि महाराज गेले. प्रभूजी शाही, ज्याला म्हणतो शाही स्वागत ते आताच भक्ती गेले चौगल. ते म्हणले जत्रा भरली होती अक्षरशः पाकिस्तानमध्ये. जत्रा, एक स्वामीनारायण एक मंदिर आहे, टेम्पल आहे तिथे, बरोबर तो एरिया पूर्ण हिंदूंचा आहे. म्हटलं अक्षरशः जत्रा लागली होती म्हणले तिथे. जोपर्यंत महाराज 11 दिवस तिथे होते, 11 दिवस लोक तिथून जातच नव्हते. भंडारा ह्यात आणि पूर्ण अजून त्या संन्यासी ड्रेसवर असते. पाकिस्तानमध्ये त्यांनी दीक्षा प्रोग्राम आखला होता सुरुवातीचा. एक जामवती माताजी म्हणून आज आहे, कृष्ण बलराम मंदिरमध्ये सेवा करतात त्या. आता तिथल्या लोकांना तर काहीच गंध नाही ना सगळ्या गोष्टींचा. प्रभुपाद कराचीला उतरले, एअरपोर्टला आले बाहेर, आणि एअरपोर्ट पासून पुन्हा आणि त्या पुन्हा बाहेरून पुन्हा एअरपोर्टला गेले. म्हटले चला भारतात यांचं कल्याण होणं अवघड आहे म्हटले या लोकांचं, कारण की यांना कशाचाच गंध नाही म्हटले. आणि तेव्हा प्रभुपाद म्हटले की इथे जो कोणी प्रचार करेल तो माझा एकदम कट्टर शिष्य आहे. आणि ते भक्तिपादने एक नाही दोन आजही 10,000 डिसायपल आहेत पाकिस्तानमध्ये. त्या पूर्ण पाकिस्तान तिथे रथयात्रा करतात ना. आणि आपल्या भारतासारखे टेम्पल्स बांधलेले तिथे, काँग्रेगेशन सिस्टम आहे तिथे. असे ते त्यांचा पेहराव जो असतो तेच घालतात, कंठीमाळा घालत नाही समजा. कारण की तिथे कधी कधी असं द्वेष वाढतो, मग ते म्हणजे आम्ही ते घालू शकत नाही. कुठे हो तुम्ही? ज्युपिटर हॉस्पिटल मला नाही, नगर कीर्तन पुढे आलतो ना मी, पाकिस्तान पर्यंत आलतो. पाकिस्तान परत रिव्हर्स स्वागत झालं. शाही स्वागत झालं. काय झालं?
शाळेसोबत झालं. तर तिथे व्हिडिओ आहे प्रभूजी त्यांचा, असं तिथं भोग लावायचे, भोग असे आता बरेच भोग. आता किती खाणार माणूस खाऊन खाऊन, पण जेव्हा ते काय काय भोग असे ठेवायचे ना, तर काय काय भोग काढायचे. ते काढल्यानंतर महाराज म्हणले मी खाल्ला नाही अजून, इकडे या. आणि अक्षरशः त्यांना लूज मोशन झालं महाराजांना. लूज मोशन झाल्यानंतर महाराजांना सगळे म्हणते महाराज तुम्ही तेवढं मला खायची इच्छा आहे. मी कारण की त्यांचा पूर्ण विश्वास होता मी शरीर नाही आत्मा आहे. तुम्ही एखादी त्यांना वस्तू भेट केली असेल ना, भले त्याच्यामुळे त्यांचं काय होतं याच्यापेक्षा तुमची वस्तू भेट केल्याने, भेट घेतल्याने आता तुमच्यामध्ये प्रेमाचा झरा वाहत असेल तर कधी त्याला नाही म्हणत नव्हते. तर असं महाराजचं पूर्ण जीवन होतं. ज्युपिटर हॉस्पिटलला होते ते डॉक्टर म्हणायचे, अनेक त्यांचे ऑपरेशन झाले. कोणत्याही ऑपरेशन त्यांनी, जस्ट मला आता सत्याने फोटो दाखवला प्रभूजी, एखादी रॉड मारला होता इथे बत्तीमध्ये, कमीत कमी 30 ते 32 कोम्यामध्ये होते. जेव्हा या डोक्याचा फोटो काढला, सिटी स्कॅन ज्याला आपण म्हणतो, पूर्ण नर्सिंग भगवान हुबेहूब नर्सिंग भगवंत आलेले, हुबेहूब. ते डॉक्टर म्हटले की आजपर्यंत आम्ही भरपूर सिटी स्कॅन काढले पण असे सिटी स्कॅन आलेला नाही. सत्याकडे फोटो नंतर तुम्हाला पाठवतो मी. पण महाराज एकच म्हणायचे की मला अगर भगवंताला जगवायचं असेल जगवतील, नाहीतर त्यांचा हा पूर्ण विश्वास होता. मृत्यू हा त्यांच्यासाठी गौण खेळणं झालं होते. काय झालं होतं? जेव्हा त्यांना इथला कॅन्सर डिक्लेअर केला आणि जेव्हा ते आम्ही मंदिरामध्ये आलो, सोबतच होतो महाराजांना, तर त्यांनी पैसे काढले आणि एका भक्तामध्ये घे म्हटले, सगळ्यांसाठी फिस्ट करायचे. आज म्हटलं आज काही प्रोग्राम नाही, काय कुणाचा आविर्भाव तिरोभाव नाही. तर महाराजांनी विचारलं महाराज तुम्ही आज का बरं? तर ते म्हटले आताच जस्ट मी आपण दवाखान्यात डॉक्टरने मला मेन्शन केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे की मी 6 महिने जगणार आहे, जास्त नाही. म्हणजे मला आता वैकुंठाला जायची तारीख माझी जवळ आलेली आहे. म्हणजे मृत्यू हा विषय त्यांना कसा होता? एकदम गौण होता. त्यांच्यासाठी तो भरपूर महत्वाचा राहिला नाही. तर अशा महात्म्यांचा आज आविर्भाव आहे. कारण की संतांच्या चरणी जोपर्यंत विश्वास दृढ होत नाही तोपर्यंत तिथे होणार नाही. कारण की आपण जे बंगाल आहे आता मी आता हिंदीत गातो, जिनके प्रसन्न हुए हरि प्रसन्न हो, कृपा से जिनकी मन में भक्ति उत्पन्न हो, ऐसी उसी कृपा के लिए करे हम क्रंदन, वंदे गुरु श्री चरणारविंदम. सांगतात की संतांच्या पुढे जेवढं तुम्ही रडाल ओरडाल तिथे तुम्ही तुमच्या मागण्या मांडा. इथे मांडल्यानंतर कधी पूर्ण होतील याची काही गॅरंटी नाही, पण तिथे मांडलेल्या मागण्या 100% पूर्ण होते. महाराजांचा तो पहिल्यापासून कसा राहिला? विश्वास. प्रभुपादला ते एवढे अमाप मानायचे की त्याचं आपण माप काढू शकत नाही. आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं एकच जीवन राहिलं की प्रभुपाद जे आहेत त्यांनी जे केलं हे कुणी या जगात दुसरं करू शकत नाही. आम्हाला एक सीन आठवतो, महाराज 1993 अमेरिकेला गेल्यानंतर 2009 भारतामध्ये आले. भक्ती रसामृत सिंधू स्वामी देवामृत प्रभू तेव्हा कृष्ण बलराम मंदिराचे प्रेसिडेंट होते, महाराजांचे शिष्य आहेत ते. आम्ही जेव्हा कृष्ण बलराम मध्ये गेले, आता 93 नंतर 2009 भरपूर मोठ्या वर्षाला गॅप पडला. तर तिथे गेल्यानंतर प्रभुपादांच्या समाधीसमोर गेल्यानंतर जाता क्षणी महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. देवामृत प्रभूंनी तेव्हा त्यांचा संन्यास नव्हता झालेला, हार काढला महाराजांच्या गळ्यामध्ये टाकला आणि तसा तो घेतला. कमी 2 मिनिटं तो हार त्याने असा डोळ्याला स्पर्श करून ठेवला. जेव्हा काढले पूर्ण डोळे त्यांचे पाणावलेले होते. कारण त्यांचा विश्वास जेवढा त्यांच्या गुरुप्रती होता. ह्या मार्गामध्ये जेवढा विश्वास आहे ना, विश्वासाशिवाय इथे काहीच कुणाला भेटणार नाही. तुमच्याकडे कला किती आहेत, गुण किती आहेत, लेक्चर किती देता, हे सगळे वेगळे दरवाजे आहेत. या दरवाजातून आतमध्ये गेलात अहंकारापोटी तर वेगळीकडेच निघाल कुठेतरी. विश्वासानं लागून राहिली ते मग तुमच्याकडे काही नसू द्या, पण विश्वासानं लागून आहात बरंच काय प्राप्त होईल. आणि महाराजांचं जीवन पूर्ण त्याच गोष्टी होतं. त्यांना बालपणापासून पोटामध्ये पोली असं पोट असे उचलायचे प्रभूजी आणि दोरीने बांधायचे, कुबड्या लावायचे, असे काट्या लावतात आणि तशात ते नाचायचे. म्हणून प्रभुपादांनी त्यांचं नाव दिलं ते कीर्तनामध्ये आनंद घेणारं ते व्यक्तिमत्व होतं. त्यांना कीर्तन हा विषय पहिल्यापासून आवडत होता, शेवटपर्यंत तोच विषय आवडत राहिला आणि त्याच्यावर त्यांचा जास्त जोर राहिला. आणि मी माझ्या फोनमध्ये जी धून आहे, रिंगटोन जे आहे, तर त्यांचा ते म्हणतात जे महामंत्र म्हणायचे, थँक्यू कृष्णा, थँक्यू कृष्णा, थँक्यू कृष्णा. जे काय होतं, माझा विषय चुकला मगाशी, पाकिस्तानचा विषय चालला होता दीक्षाचा. जस्ट मला आता आठवलं, कारण की त्या माताजीला महाराजांनी तो आदेश दिला. दीक्षा प्रोग्राम होता आणि ती जामवती माता म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा सांगतो लोकांना, ते म्हणायचे आम्ही 1 दिवस आधी मीठ खाल्लं होतं, मटण, आणि सकाळी आम्ही गेलो म्हणजे आम्हाला दीक्षा घ्यायची म्हणजे बसा म्हटले.
काय म्हणाले लगेच बसा. त्यांना ते दीक्षा दिल्या. बरे लोक म्हणते की तुम्ही त्यांना दीक्षा द्यायला नको होती, कारण की काल तर त्यांनी, आणि आज त्या माताजी कुठे आहेत? माताजी कृष्ण वृंदावनसारख्या धामामध्ये त्यांचं निवास आहे. महाराजांच्या नजरेमध्ये दोष हा नव्हता. एकदा आम्ही महाराज फॉल डाऊन म्हणजे नक्की काय ह्याच्यावर अगर चर्चा रंगवली तर माणसं तास तास 2-2 तास बोलतात फॉल डाऊन या विषयावर. महाराजांनी एकदम सिंपल उत्तर दिलं, जो जप करत नाही तोच फॉल्ट. तो फॉल डाऊन आहे. बाकी जगामध्ये कोणी फॉल डाऊन नाही. तर असं व्यक्तिमत्वाचा आज आविर्भाव आहे. तर आपण सगळे त्यांच्या चरणात प्रार्थना करू की ज्या प्रकारे त्यांचं समर्पण भगवत चरणी होतं, गुरु प्रती होतं, तर त्यांनी आमच्या अशी कृपा करावी. कीर्तनानंद स्वामी शिला भक्तिपाद गुरु महाराज की जय. निताय गौर प्रेमानंद. हरी बोल. माताजी रहने दो। दो चीज है, एक मुझे पता 1 मिनट, तुम्हारा पूरा मैंने बैलेंस रखा है, इसलिए मैंने पूछा भी आगे कि बस सर अभी मेरे को एक सेवा आई है फटाक से, उसको करना है उसमें। आ रहे हो क्या रिटर्न? हाँ आ रहा हूँ, थोड़ा टाइम लगेगा उसके लिए। जैसे सेवा कि- ही है, बस दो ही ठीक है, पॉइंट ठीक है, है, ठीक है, इम्पोर्टेंट सॉलिड पॉइंट्स है। एक है उनका बड़ा बड़ा बाल हुआ करता था, हिप्पी हुआ करते थे वो। हयग्रीव उनका बहुत करीब के दोस्त थे, उनके बड़े बाल थे और वो बालों से बहुत प्रेम करते थे। और जैसे ही उन्होंने ब्रह्मचार्य आश्रम ज्वाइन किया, कोई बाल नहीं काट रहा था, क्योंकि स्टार्टिंग में बोल दिया बाल काटो, कोई नहीं आएगा। प्रभुपाद इसलिए शांत थे। प्रभुपाद को पूछा, मैंने देखा है ऋषिकेश में सब लोग ब्रह्मचारी संत लोग बाल काटते हैं, क्या काटना जरूरी है? तो बोला हाँ काटना जरूरी है, लेकिन मैं शांत हूँ, मैं कुछ बोल नहीं रहा हूँ, क्योंकि सब लोग भाग जाएंगे। और उनको उनके केश से बहुत प्यार था। क्योंकि प्रभुपाद ने बोला कि केश काटना है, वो तुरंत उसी शाम को आईने के सामने ट्रिमर लेके अपने सर पे लेके जा रहे हैं। नहीं हो रहा है, उनका हाथ काटने को मान ही नहीं रहा है। फिर भी वो क्या बोले, मैं ये शरीर नहीं हूँ, मैं ये आत्मा हूँ। ये जो केश है, ये जैसे नाखून है, जो एक्स्ट्रा भाग है वो मल है, ये मेरे बालों पे मल है। ऐसा तू नहीं चाहिए मुझे, तू नहीं चाहिए, तू मेरे भक्ति में एक बड़ा अड़चन है। ऐसा बोल बोल के काटा और फिर पहले शिखा उन्होंने रखा था। दूसरा चीज हम यहाँ पे देख सकते हैं, मैंने ये घर का नाम अक्षय पात्र धाम रखा है, क्योंकि मैं अथर्व जितने भी आए हैं यहाँ पे पल के पोषण हुआ है हमारा, मिट्टी का और शरीर का भी। वहाँ पे चढ़ने में जाने में थोड़ा कम हो गया। लेकिन जिस तरीके से भीम प्रभु जी हैं, 5 पांडव, भीम, उनके वाइफ द्रौपदी, उनको अक्षय पात्र मिला था कि कोई भी आएगा पेट भर के जाएगा, वैसे ही ये भक्तिपाद का मर्सी है। क्यों? क्योंकि उनका नाम प्रभुपाद ने किचनानंद रखा। वो कीर्तनानंद तो उनका नाम था, लेकिन वो बहुत मस्त खाना बनाते थे, इसलिए उनका नाम प्यार से वो किचनानंद बोलते थे। तो ये उस किचनानंद का एक्सपीरियंस हम यहाँ पे भी कर सकते हैं। हरी बोल। और इसके अलावा भक्तिपाद को हमने देखा नहीं है, लेकिन भीमदास प्रभु जी को मैंने देखा है। जैसे प्रतिनिधि होते हैं, जैसे परछाई होती है, प्रतिबिंब होता है ना, वो माध्यम से मैंने उनको देखा है, और इसलिए मैं उनको प्रणाम करता हूँ। भक्तिपाद को उनके माध्यम से प्रणाम करता हूँ। म्हणजे बरेच दिवस झाले मी प्रभुपाद लीलामृतचा सुरुवातीचा अर्धा भाग मला काहीतरी असं सौभाग्य मिळालं की मंदिरातून मला ती प्रत मिळाली आणि ती मी वाचून काढली पूर्ण. तर अर्धा भाग का होईना, म्हणजे त्याचं पूर्ण पुस्तक आहे मोठं जाड, ते मी वाचलं. त्याच्यामध्ये मला प्रभुपादांच्या अमेरिकेतून, म्हणजे इथून जे पहिल्यांदा प्रवास केला तिथपासून सगळं मग अमेरिकेतच ते गेले ना पहिल्यांदा. तर तिथे म्हणजे त्याचं खरं कार्यक्षेत्र सुरू झालं प्रभुपादांचं. तर म्हणजे ते सगळं मार्किनो भागवत वगैरे ते सगळं वाचण्यात आलं. प्रभुपादांबद्दल मला खूप उत्सुकता वाटायला लागली की यांना काय काय अनुभव आलेले आहेत आणि कशा प्रकारे यांची वाटचाल झालेली आहे. तर त्यावेळेला सुरुवातीला त्यांना एकदम म्हणजे रस्त्याने जात असताना एकटेच चालले होते ते. त्यांना समोरून 4 मित्रांचं एक टीम येताना दिसली आणि ते 4 मित्र त्यांना अगदी आपुलकीने विचारले, स्वामीजी स्वामीजी आप कौन है? इंग्रजीमधून आलतात, मी हिंदी बोलले चुकून. तर ते इंग्रजीतून त्यांच्याशी वार्तालाप करायला लागले की आपण कोण आहात वगैरे, आम्ही तुम्हाला काय म्हणावं असं विचारलं त्यांनी. मग प्रभुपाद म्हणाले, स्वामी म्हणा, काही म्हणा. आणि असे म्हणजे प्रभुपाद हळूहळू त्यांना तयार करत होते.
पण त्यांनीच यांच्याविषयी खूप प्रभुपादांविषयी एक म्हणतात ना सॉफ्ट कॉर्नर तसा दाखवला आणि वडिलांसारखं त्यांच्याशी बिहेव करायला लागले की वडिलांचं जशी मुलं ऐकतात ना तसं ते प्रभुपादांनी जे काही सांगितलं त्याच्यावर भक्ती श्रद्धा ठेवून वागायला लागले. प्रभुपाद जे सांगतील त्याप्रमाणे. तर असे आत्ता जी नावं घेतली ना आपण हयगिरी प्रभू, सत्स्वरूप दास स्वामी, त्याच्यामध्ये कीर्तनानंद स्वामी म्हणजे श्री कीत हे त्यांचं नाव होतं ते मूळ. तर असे 4 चौकडी, त्यातली चौथी मी विसरली हा ब्रह्मानंद. तर हे 4 जण मुलं म्हणजे साधारण एका वयाची मित्र मंडळी ही प्रभुपादांवर खूप लट्टू झाली म्हणा त्यांच्या स्वभावाने आणि एकदम त्यांचं खूप नातं निर्माण झालं. ते दररोज प्रभुपादांनी जे काही सांगितलं की उद्या तुम्ही आमच्या ठिकाणी या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी, तर ते बरोबर यायला लागले त्या ठराविक वेळेला आणि प्रभुपाद जे काय सांगतील ते अगदी श्रद्धेने भक्तीने फॉलो करायला लागले. म्हणजे त्यांच्या मागून कीर्तन म्हणणं, प्रभुपादांनी काय शिकवलं ते म्हणणं आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून नीट आत्मसात करणं, लक्षात घेणं. तर अशी ही 4 मुलं होती आणि ती त्यांची खूप जवळची नातेवाईक झाल्यासारखी झाली प्रभुपादांची. आणि प्रभुपाद कीर्तनानंद स्वामींचं पहिले ते शिष्य बनले म्हणजे दीक्षा द्यायचं त्यांना काम केलं. कीर्तनानंद स्वामींचं मला एकच गोष्ट आठवते त्या ह्याच्यामध्ये वाचलेली की एकदा जगन्नाथ यात्रा काढली प्रभुपादांनी आणि तिथे जगन्नाथ यात्रेमध्ये प्रभुपाद नुकतेच खूप असे आजारी होते, आजारपणातून उठलेले होते, म्हणजे त्यांच्या अंगात विकनेस होता तरी सुद्धा ते आनंदाने उभे राहिले. कारण जगन्नाथ हे जे भगवंत आहेत त्यांची रथयात्रा म्हणजे आनंदाचा क्षण आहे. म्हणून प्रभुपाद त्याच्यात कीर्तनानंद स्वामींना अंदाज आला की हे स्वतः आजारी आहेत, अशक्त झालेले आहेत महाराज. स्वामीजी म्हणायचे त्यांना नंतर सगळे. तर म्हणे स्वामीजींना बरं नाही आहे, मनात म्हणतात की ह्यांना हे नक्की नाच वगैरे करतील कारण यांना आनंद झालेला आहे. या रथयात्रेमध्ये ते असे स्वस्थ बसणार नाही आहेत, आजारी आहेत तरी सुद्धा हे नाचणार आहेत हे त्यांनी ओळखलं. जसं आता प्रभूजींनी सांगितलं की विश्वास होता त्यांचा आणि त्यांची जे काही विचारसरणी असायची त्याच्यावर विश्वास ठेवायचे ते. तर त्यांना अंदाज आला पुढच्या गोष्टीचा की आता हे नाचतील प्रभुपाद आणि ह्यांचं शरीर तर अशक्त झालेलं आहे, या नाचण्यामुळे यांना त्रास होईल, कदाचित ते पडतील सुद्धा असा अंदाज घेऊन ते त्यांच्या जवळजवळ थांबायला लागले की प्रभुपदांना मी सांभाळलं पाहिजे कारण यांची शारीरिक स्थिती मला माहिती आहे. ते खरंच प्रभुपदांना थोड्या वेळाने असं घरघरल्यासारखं झालं आणि त्याचे ते ज्यांचा तोल जायला लागला, पडायला लागले. त्यावेळेला महाराजांनी, भक्तिपाद महाराजांनी त्यांना आधार दिला आणि त्यांना नीट सेट केलं आणि त्यांच्यासाठी सहायता मागून त्यांची नीट व्यवस्था केली प्रभुपदाची. तर हा जो प्रसंग आहे त्याच्यामुळे मला हे महाराज लक्षात राहिले आणि हे 4ही जण त्यांना अडीअडचणीला मदतच करायचे प्रभुपादांना. एकदा तर प्रभुपाद त्यांना एक तरुण मुलगा असा थोडासा भिंजिकल विक्षिप्त असा भेटला होता आणि त्यांनी त्यांना काही प्रश्न विचारायचा तो आणि त्याला उत्तरं द्यावी पूर्ण परिपूर्ण समाधानपर्यंत असं वाटायचं त्याला प्रभुपादांबद्दल. आणि प्रभुपाद एकदा असे आले बाहेरून, त्यावेळेला त्यांनी त्यांचा टेप वगैरे नष्ट केला होता, म्हणजे चोरी करून काय त्याचं हे केलं होतं असे. आणि तो विंजिकल सारखा बोलायला पण लागला आदवा तदवा काहीतरी, त्याला आला तो झटका वेडाचा, थोडासा विंजिकलच होता तो. आणि त्या काळामध्ये प्रभुपाद, आता हे एखादा व्यक्ती विक्षिप्त झाल्यावर त्याच्या पुढे नमावंच लागतं, तो कितीही कुठल्याही गेलेल्या अवस्थेत असू दे. तर प्रभुपाद एकदम म्हणजे ही घटना मला आठवते त्याच्यातली वाचलेली त्या पुस्तकातली की प्रभुपाद सरळ निघाले की याच्या पुढे मी जास्त उभा राहिलो तो हा मला काय करेल सांगता येत नाही, म्हणून निघाले आणि जिना उतरून पळत पळत सुटले. ते भरभर जिना उतरून खाली आले आणि रस्त्याने पळायला लागले असं वर्णन आहे त्याच्यात.
आणि पळतच सुटले, कारण हा वेडा माझ्या मागे लागून मला काय करेल सांगता येत नाही, म्हणून पळत होते. तर समोर हे चौघ मित्र येताना दिसले. हे त्यांचे मित्रच झाले होते, शिष्य कम मित्र. अगदी वडील आणि मुलांसारखं नातं होतं त्यांचं. तर ते त्यांना अडवतात, प्रभुपाद काय झालं, तुम्ही का असे धावतात? मग ते सांगतात, अरे तो डेव्हिस आहे ना, तो असं मला आठवतं त्याचं नाव. एवढं खूप दिवस झाले मी ते पुस्तक वाचायला. त्यामुळे तो जरा हे झाला, हे झाला, त्याला लहर आली वेडाची, आणि तो काही करेल त्याचा नेम नाही, म्हणून मी पळतोय. तेव्हा मग ते मित्र त्यांना हे करतात, आसरा देतात, कुठेतरी त्यांना सेट करतात प्रभुपादांना. तर म्हणजे अशा ह्या 2 गोष्टी मी माझ्या लक्षात राहिल्या त्या याच्यातल्या पूर्ण. फार सुंदर पुस्तक आहे ते प्रभुपाद लीलामृत. प्रभुपादांनी सुरुवातीला एखादा वन मॅन शो असतो ना, म्हणजे एकच मनुष्य सगळं काही करत असतो, असं आयुष्य घालवलेलं आहे. ते दिल्लीला ते पेपर वाटायचे तेव्हा स्वतः उभे राहायचे त्या चौकांमध्ये. त्यांचं ते जाऊदेवाच्या गावा जे आपण वाचतो ना, ते शॉर्ट 2 पानी किंवा 1 पानी असं वर्तमानपत्रासारखं ते छापायचे. स्वतःच प्रूफ रिडिंग, स्वतःच लिहिणार, स्वतःच त्याच्यातलं शुद्धलेखन पाहणार, स्वतःच त्याच्या त्या हे काढणार, कॉपीज काढणार, स्वतः विकायला उभे राहणार, असं प्रभुपादांचं आयुष्य होतं. कोणी असिस्टंट नव्हते त्यांना. आणि प्रभुपादांनी अशा ह्याच्यातून सुद्धा आपल्याला माहिती आहे त्यांचं पुढचं आयुष्य, की त्या गुजराती सुमित्राबेन माताजींना त्यांनी सांगितलं की मला जहाजातून जाऊ द्या वगैरे. ते पुढचा प्रवास सगळा म्हणजे हे पूर्ण लीलामृत तिथून सुरू झाले. म्हणजे फार सुंदर आहे ते पुस्तक, आणि त्यांची सगळी वर्णनं जी आहेत प्रभुपादांच्या आयुष्यातली खूप छान आपल्याला डोळ्यापुढे त्यांचं चरित्र किंवा आयुष्य आणतात. तर अशा ह्या 4 जणांबद्दल मला खूपच वेगळी भावना वाटली, की हे खरे मित्र मिळाले त्यांना सुरुवातीला प्रभुपादांना, की ज्या वेळेला त्यांच्याजवळ कोणी नव्हतं. आणि मग ते महाराज वगैरे त्यांची होतीच ती पात्रता, म्हणून ते आपोआप त्यांना ते पद मिळत गेले. हे 4 जण म्हणजे त्यांचे जिवलग मित्र आणि वडील आणि मुलासारखं त्यांचं नातं जुळलं होतं. हा भाग मला खूप आवडलेला आहे, तो मी शेअर करू शकले कारण मला आवडलेला होता. म्हणून त्या तुम्ही सगळ्यांनी शांतपणे पेशन्स ठेवून ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझी इच्छा आहे की जसे माताजीने जे प्रभुपाद जीवनचरित्रामध्ये वाचले ना, प्रत्येकाने वाचा. वाचल्याने वैयक्तिक आवड निर्माण होते. जसं वक्ता बोलतो, श्रोता ऐकतो, तर त्या श्रोत्याला आवडू न आवडो, वक्ता बोलतो म्हणजे त्याला ऐकणं भाग असतं, पण वाचल्याने आपली वैयक्तिक रुची त्याच्यात निर्माण होते. म्हणून प्रभुपाद म्हणायचे माझी पुस्तकं कमीत कमी 45 मिनिटं प्रत्येकाने रोज वाचली पाहिजे, छोटी पाहिजे. प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाने झालं याच्यामध्ये, तो बिझनेसमॅन असो, नोकरीवाला असो, त्याला वेळ नसो, किती एंगेज असू द्या, पण 45 मिनिट्स ही पुस्तकं वाचली पाहिजे. आणि हे तेवढंच सत्य आहे. ह्या मार्गातला किंवा आपलं जे मुवमेंट जे आहे ना, हे भक्ती मार्ग, याचा सार आणि रस तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही वाचा. म्हणून मी कित्येक वेळा प्रत्येकाला म्हणतो की तुम्ही हे थोडंफार वाचा. वाचलं तर कमी कमी प्रभुपादांचे लेक्चर भरपूर हिंदी देखील ते आपण ऐकले पाहिजे. हरे कृष्ण. पुढे कोण बोलतंय? बनकर प्रभू, एखादी ऐकलेली गोष्ट बोला तुम्ही. भक्तिपदांबद्दल एखादी काही गोष्ट ऐकली असेल, घ्या माईक घ्या. तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाही, कारण की माझी इच्छा की प्रत्येकाने बोललं पाहिजे. तुम्ही सांगितलं सत्संगामध्ये का बोला माईक बोला. ते हरे कृष्ण हा ते प्रसादाला एवढे पूर्ण हे करायचे की तुम्ही एकदा सांगितलं का टेबलवर माईक चालू करा. टेबल एकदा सफरचंद ठेवलेलं होतं, त्याला बरेच दिवस झाले, ते सफरचंद खराब झालेलं, तर त्यांनी त्यांच्या शिष्याने ते डस्टबिन मध्ये टाकून दिलं. तर ते खराब झालेलं सफरचंद त्यांनी परत काढलं, ते प्रसाद म्हणून पूर्ण खाल्लं. अरे हो, खरं आहे, सत्य आहे. महाराजांचं वॉच लक्ष भरपूर असायचं. ती वस्तू तिथे जरी पडलेली असेल ना तरी चालेल, पण ती रोज दिसली पाहिजे. जेव्हा दिसणार नाही कुठे गेली इथली वस्तू, कुठून जिथे फेकली असेल तिथून घेऊन या. माताजी तुम्ही
अजून कोणाला काय आठवत असलं बोला, पाटील मात्र वगैरे बोला बिंदास. भगवंत किती ऐकतात ते मला माहिती आहे, पण संत मात्र 100% ऐकतात. हरे कृष्ण. खरं म्हणजे भक्तिपादाविषयी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे आणि ते प्रभूजींच्या रूपात मला म्हणजे असं अनुभवता पण येतं आणि म्हणजे कसा स्वभाव असेल त्यांचा, म्हणजे प्रभूजींना बघून ते असं फील पण होतं की अगदी एका गुरुची जी छाया आहे ती शिष्यामध्ये उतरतेच. आणि ती जसं प्रभूजी मगाशी म्हटले की त्यांचं म्हणजे प्रत्येकाविषयी असं प्रेम ते हे करायचे. पण बऱ्याच वेळा मला पण असं जाणवतं की प्रभूजींमध्ये पण एखादं गोष्ट म्हणजे आता मी आता प्रभूजींविषयी सांगते थोडंसं, म्हणजे की मला पण एखादी गोष्ट वाटली की ही करायची, पण फक्त प्रभूजींना कधीतरी ती बोलून दाखवली, प्रभूजी इकडे जायचंय, प्रभूजी लगेच म्हणतात माताजी जाऊया ना मग, आणि लगेच तसं करून पण घेतात. म्हणजे अगदी म्हणजे ते त्यांना ते भक्तिपादापासूनच मिळालं ऍक्च्युली, की आपल्या शिष्याला काय हवंय ते बरोबर त्याच्या मनात प्रेम कसं निर्माण होईल ते बरोबर करतात. आणि एक प्रसंग असा की जो म्हणजे की आपल्याला भगवंत नेहमी मदत करतात, तो भक्तिपादाविषयी त्यांचा एक प्रसंग आहे की एकदा मंदिराचं काम चालू होतं आणि त्यांना पोलीस पकडायला येणार होते भक्तिपादांना. तर सगळे लोक इकडे तिकडे पळत होते आणि भक्तिपादांना जेव्हा पकडायला पोलीस आले होते तेव्हा राधा राणीची जी बांगडी असते तो फुटून एवढा मोठा आवाज झाला होता की त्यांना जे पकडणारे होते, जे मारणारे होते, ते त्या आवाजानं अक्षरशः पळून गेले. म्हणजे असं तर क्वचित प्रसंग आहे. आता विग्रहांची बांगडी म्हणजे केवढीशी भर, आणि ती फुटल्याचा आवाज म्हणजे केवढाच राहणार आहे, पण ती बांगडी फुटल्याचा आवाज इतका मोठा झाला होता की जे कोणी त्यांना पकडायला आले होते ते पळून गेले. ही म्हणजे खरं म्हणजे भगवंताचीच इच्छा आणि त्यांचीच लीला. म्हणजे ह्या कलियुगात असं घडणं म्हणजे मुश्किल आहे, पण ते खरंच म्हणजे भक्तिपादांमुळे घडलं आणि भक्तिपादांना मदत करायला खरंच भगवंत आले. तेवढी त्यांचा श्रद्धा विश्वास भगवंतावर होता म्हणूनच भगवंत आले होते. हरी बोल. अजून कोण? हो दे लास्ट. हरे कृष्ण. मी फक्त 2 शब्द बोलणार आहे. हरे कृष्णा. माताजींनी आता आपल्याला सांगितलं की भक्तिपादांच्या मंदिराच्या याच्यासाठी सैनिकांनी त्यांना धरून नेलं, म्हणजे पकडायला आले होते. तर त्यामध्ये थोडंसं म्हणजे मी पण हीच कथा सांगणार होते, पण माताजींनी सांगितली त्यात थोडं 2 शब्द पॉईंट सांगते. तर सैनिकांनी त्यांना धरलं आणि त्यांना सांगितलं की तू गड्डा खोद आणि त्यातच तुम्हाला आम्ही त्यात तुम्हाला पुरणार. तर मग भक्तिपाद स्वतः खड्डा म्हणजे तुम्हालाच पुरायचं आणि तुम्हीच खड्डा खोदा. तर त्यांनी स्वतः खड्डा खोदत होते आणि म्हणत होते मैं शरीर नाही आत्मा हूँ, मैं शरीर नाही आत्मा हूँ, असं म्हणत म्हणत त्यांनी खड्डा खोदला. त्यानंतर सैनिकांनी त्यांना त्यात ठेवलं. फक्त त्यांच्या शरीरापर्यंत फक्त त्यांचं जे मुखट चेहरा होता तेवढा राहिला, तिथपर्यंत त्यांना जमिनीत त्यांनी पुरलं. पण त्या क्षणी भगवंत जे आहेत ते भक्तांच्या पाठीशी असतात. तर राधा राणीची जी बांगडी असते माताजींनी सांगितल्याप्रमाणे ती टिचते, फुटत पण नाही, ती टिचते. त्या टिचेचा आवाज इतका होतो की ते सैनिक सुद्धा घाबरतात आणि तिथून पळून जातात. म्हणजे भक्त सुद्धा जे भगवंत आहे ते सुद्धा भक्तांच्या पाठीशी सदैव असतात आणि हे भक्तिपादांच्या त्या प्रसंगातून आपल्याला निदर्शनात आलं. हरे कृष्ण. जय हरी बोल. ते चोर जे होते ना, चोर माताजी, तिचा चोर त्यांना महाराजांना बोलत विचार काय बोलतोयस तू, तुला तर आम्ही खड्डा घालण्यास सांगतो. म्हणजे मी शरीर नाही आत्मा आहे, शरीर नाही आत्मा आहे. तर भक्तीच्यावर महाराजांनी छान तिथे केलेलं आहे. ते चोर म्हणतात शरीर नाही आत्मा, तू शरीर आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. छान बरोबर.
हरे कृष्णा. भक्तिवादांविषयी प्रभूजींच्या तोंडून मी म्हणजे वाणीतून ऐकलंय आणि ते खरं आहे की आपण सध्या वर्तमान जीवनामध्ये जगताना थँक्यू कृष्णा जे काही पण म्हण, काही पण गोष्ट असो, सुखाची असो का दुःखाची असो, भगवंतांना ती अर्पण करायची. काही हो, पण थँक्यू कृष्णा ॲज इट इज हे मला खूप हे होतं, आवडतं. जय हो. महत्वाचा विषय आवडतो तुम्हाला. बंधू बोलताय का? बोला बोला बोला. हरे कृष्णा. भक्तिपाद स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल असताना सिरियस होते खूप. त्यांचं म्हणजे जवळपास कोण त्यांना काहीतरी उठण्याची ही झाली, उठू शकत नव्हते ते. जवळ कोणी नव्हते तरी पण ते स्वतःहून उठण्याचं सामर्थ्य भगवंतांनी त्यांना दिलं होतं. हार हा विषय नव्हता प्रभू त्यांचा. हारणे हा त्यांना आवडतच नव्हता. बोला प्रभू. हरे कृष्णा. मी तुमच्या मुखातनं फक्त भक्तिपादजींचे लेक्चर्स वगैरे ऐकलेत आणि त्यांची छवी वगैरे तर दिसते, ती काही दोन मत नाही. फक्त मला इतकं बोलायचं आहे की भक्तिपादजी म्हणजे ते वैकुंठला आहे, ते साक्षात भगवंतच आहेत. तर मी फक्त देवाकडे इतकी मागणी करतो की थँक्यू भक्तिपादजी की तुम्ही तुमच्या मार्गातून आम्हाला एक गुरु दिलेला आहे, जे आमचे भीमदास प्रभूजी आहे. तर त्यांना दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जय गुरु महाराज. भक्तिपाद याला दंडवत प्रणाम. म्हणजे आत्ताचाच एक टाइम आहे की मी नाही का प्रभूजींना न सांगता वृंदावनला गेलो होतो. म्हणजे परिक्रमा करत होतो तर तिथं नाही का वृंदावनमध्ये भक्तिपाद महाराजांची जी समाधी आहे तिथं गेलो होतो. तर तिथं नाही का विष्णुपद आहे हा जे प्रभूजी मंत्र बोलताना हा मंत्र बोलत होतो. तर डोळे बंद केले होते. तर जेवढं काही प्रभूजींच्या मी वाणीतून ऐकलंय भक्तिपाद महाराजांच्या बाऱ्यात, ती गोष्ट नाही तिथे गेल्यावर मला नाही का आठवत होती. त्या गोष्टीच्या बाऱ्यात मी नाही का विचार करत होतो. तर ते बोलत तर नाही का त्या टायमाला म्हणजे मी विचार करत होतो ना, तर साक्षात मला नाही का गुरु महाराज भक्तिपाद जे होते ना, म्हणजे ते असे नाही का समोर आहे असं वाटलं नाही का, की म्हणजे ते काही सांगताय की नाही का तू तुझ्या प्रभूजींना खोटं बोलून या. म्हणजे ते म्हणजे मी बोललो होतो की मी उद्या येतो, जन्माष्टमी होती पण मी नाही येऊ शकलो काही कारणानुसार. पण मला असं वाटत होतं की ते बोलताय की नाही का तू प्रभूजींना खोटं बोलून आलास, तर तू काय करतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला नाही का अशा आठवत होत्या. आणि जे भक्तिपाद जे गुरु महाराज जे होते ना, हे साधारण म्हणजे नसू शकते की त्याला म्हणजे त्यांचं गळ्याचं ऑपरेशन झालं तरी ते भुलीचं इंजेक्शन घेत नाहीये, म्हणजे ते साधारण नसू शकते नाही का. तर अशा आमचे गुरु महाराज आणि भक्तिपाद महाराज याला दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. क्षमा करा, या गोकुळामध्ये माझ्यासारखा राक्षस येऊन बसलेला आहे. अनुकरण करावं लागेल प्रलंबासुरासारखं. कमरेचाही त्रास म्हणून उभं राहिलो आणि एक एटिकेट आहे. तसं तुमच्याकडे तो नियम वगैरे काही नाही आपल्या गोकुळात, जसं भक्तिपाद म्हणायचे प्रेम. पण हे आपल्या समोर जे अल्टर आहे त्यांचं, ते प्रत्यक्षात भक्तिपाद आहे. म्हणून एखाद्या राजाच्या सभेत बोलताना मी उभं राहतो, बाकी काही नाही. तर नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय पुतले श्रीमते कीर्तनानंद स्वामी नामे नमस्ते भक्तिपदाय प्रभुपाद प्रियाय लीला क्षेत्र परम नाम स्थापितम येन पश्चिम. Bhaktivad, I am talking to you for the first time, but all these devotees can understand, so I'll speak in Marathi or Hindi. You are Sachidananda, so I hope you'll understand everything and tolerate me. मी भक्तिपादांना म्हटलं की मी यांच्याशी मराठीत बोलणार आहे, समजायला आवडेल. तुम्हाला तर सगळंच समजतं. तर आज आपण आणखी जे
योगायोग असा आहे की नामाचार्य श्री हरिदास ठाकूरांचा तिरोभाव दिवस आहे. नामाचार्य श्री हरिदास ठाकूरजी की जय. त्यांच्यासाठी आणि आपल्या स्वतःसाठी हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभूजी जे आधी बोलले ना मी राक्षस आहे म्हणून एकदम खोटं बोलले. कारण की एका वैष्णवाची पूर्ण जीवनावस्था एक वैष्णव जाणू शकतो. Actually मला सकाळपर्यंत मी ऐकलं होतं, मला काय बोलता आलं नाही. आता हरिदास ठाकूरांचा तिरुभाव उत्सव आहे. हरी बोल. आणि त्यांच्या कृपेनेच आज आपण आहोत इथे. हे जग सगळे शुद्ध झालेलं आहे. तर म्हणजे तो योगायोग आईच्या वेळेस पण होता. आईचं जेव्हा अपिअरन्स डे आपण साजरा केला, तुम्ही आले त्याबद्दल पुन्हा सगळ्यांचे धन्यवाद. त्यामुळे सगळी खरं ते पावित्र्य आणि 4 चांद लागले त्या कार्यक्रमाला. तर त्या दिवशी पण खरा आपल्या भक्तिपादांचा आणि आईचा जो तिथीनुसार वाढदिवस आहे तो एकत्र एकाच दिवशी आलेला होता. तर सगळ्यात पहिले तर भक्तिपादांची मर्सी म्हणजे कृपा माझ्यावरती, मी जवळपास असंच 22 वर्षाचा असेल, 21-22. त्यावेळेस 2 भक्तांच्या रूपात झाले होते. ते माझ्या घरी आले होते. त्यातले एक ब्रह्मचारी होते, त्यांनी खूप छान मला माझ्याशी संवाद साधला होता. ते लक्षात राहिलं मला. काय असतं, प्रत्येक भक्त जो आहे ना आपला किंवा कुठलीही गोष्ट हे आपण म्हणजे आचार्य वैष्णव सांगतात ते मी बोलतो पोपटपंची माझी, का माझं काही नाही याच्यावर, हे चुकलं तर ते माझं आहे. तर ते सांगतात की प्रत्येक वैष्णव जो कोणी असेल, वैष्णव म्हणजे परिभाषा तर ज्यांनी एकदा विष्णूचं नाव घेतलं तो पण वैष्णव आहे. जिथून आपल्याला मदत होते भक्तीमध्ये त्याच्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड ठेवलं पाहिजे. तसं मी त्या ब्रह्मचारी प्रभूंचं आठवण करतो ते. आणि दुसरे ते एक प्रभूजी तुम्हाला माहिती होते ते आले. तर त्यावेळेस मी थोडंफार धडपड करायला लागलो होतो 16 माळाची. कारण इकडे इस्कॉनची कृपा झाली होती माझ्यावरती, आपले चैतन्याचरण प्रभूंचं. तर म्हणजे भक्तिपादांचा जो दयाभाव आहे ना माझ्यापर्यंत फार आधीच पोहोचला होता. माझ्याकडे माझ्यावर कृपा झाली होती. पण काही कारणास्तव मग ते जसं प्रभूजींनी उल्लेख केला सुरुवातीला की काही गैरसमज होतात, काही अपप्रचारही होतात. मग तसं थोडा तो विषय झाला. आयुष्याला थोडी दिशा वेगळी लागली होती. आणि मी खरं सांगतो की त्यांचीच काहीतरी कृपा आहे म्हणून मी इथं सेट झालोय कुठंतरी असं वाटतंय मला. तर प्रभूजींनी आणि भक्तांनी बरंचसं काही जे सांगितलं ते मी ठरवलं होतं बोलायचं, तेव्हा ते बोलत नाही आता. तर कसं आहे की भक्तिपाद म्हणजे जसं प्रभुपाद आपण ऐकलेलं आहे तसं भक्तिपाद मी फक्त प्रभुपादांच्या शिष्यांमध्ये फक्त कीर्तनानंद स्वामींचंच पद मला माहिती आहे की इतक्या उच्च पदावर होते ते खरे की विष्णूंचं चरण म्हणजे प्रभुपाद आणि हे भक्तिपाद म्हणजे भक्तीचं चरण. म्हणजे फार मोठं पद आहे तसं. आणि ते खूप म्हणजे आपल्याला देऊन जातात. तर आज मी भक्तिपादांचं लेक्चर ऐकत होतो. तर त्याच्यात एक मुद्दा मला आवडला तो की भक्ती म्हणजे काय. आता प्रत्येकाला वेगवेगळं काही वाटू शकतं, पण भक्तिपाद म्हणतात की भक्ती म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती सरेंडर करायची गुरुच्या इच्छेला. तुम्हारी जो इच्छा वो मेरे लिए अच्छा, तो विषय. तर तो एक मोठा पंचिंग पॉईंट आजच्या लेक्चर मध्ये मला आवडलेला. म्हणजे भक्तिपाद काय कोणा तुमच्याबद्दल बोलायची लायकी नाही माझी, तो उभं राहायची. पण आज ही कृपाच आहे की जे बोलता येतंय थोडंफार. आता एवढे आपण किस्से ऐकलेत भक्तिपादाचे, त्याच्यात एक मला तो म्हणजे ते आपल्यासाठी टार्गेट आहे की देहात्म बुद्धीपासून वेगळं व्हायचं. बोलायला सोपं आहे इथं. भक्तिपाद आय एम व्हेरी हिपोक्रेट. मी खूप ढोंगी आहे. बाहेर वेगळं आतमध्ये वेगळं. पण इथं प्रामाणिकपणे सांगतो की ते टार्गेट मात्र ठेवावंच लागणार आहे. आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची कृपा लागणार आहे, सगळ्यांची मदत लागणार आहे. तर चैतन्यचरण प्रभू जे माझे मित्र आहेत लहानपणापासूनचे, आज मोठे ब्रह्मचारी इस्कॉनमध्ये इंटरनॅशनल लेवलला खूप ते गुगल इंटेल वगैरे तिकडचे. अगदी पंतप्रधान मोदी सुद्धा त्यांची पुस्तकं दुसऱ्या पंतप्रधानांना देतात गिफ्ट म्हणून गीतेबरोबर. ह्या लेवलला पोहोचलेत ते आता. तर ते मला एकदा घरी आले होते तेव्हा बोलले होते, म्हणे तू असं समजू नको म्हणे राहुल की हे फक्त फॉरेनर्स आहेत. म्हणजे भक्तिपाद किंवा परमपूज्य राधा स्वामी महाराज किंवा आणखी बाकीचे जे फॉरेनर्स आहेत
हे सगळे चैतन्य महाप्रभूंच्या सैन्यातले म्हणजे तिथल्या कीर्तन मंडळीतले सैनिक आहेत. ते आपल्यासाठी कृपा करून आलेत परत प्रभुपादांना असिस्ट करायला. कारण प्रभुपाद कोण आहेत? त्यांचे सेनापती आहेत चैतन्य महाप्रभू. तसा विषय. तर इथं तेच की शिष्यामुळे गुरूंचं परिचय होत असतो. तर भक्तिपादांबद्दल इथून पुढे तर आणखी ऐकायचंय, मला बघायचंय, ऐकायचंय, वाचायचंय. पण आपलं सगळ्यांचं भाग्य असं आहे की खरंच माझ्याकडे ना गौडी मठात पण 4 वर्ष घरी फॉलोअप झाला. 2-3 तास माझ्यावरती बर्डन केलं होतं. पण मी ते अवघडच जरासा प्रकार झालेला आहे तो. तर मला ते इन्स्टिट्यूशनल लाईफमध्ये जायचं नव्हतं. कारण आधी इस्कॉनमध्ये प्रभुपादांनी भरपूर सेवा केल्यासारखं मला वाटतं. करून झालं. आता काही गोष्टी साथ देत नाहीत बॉडीसारख्या, काही गोष्टी आहेत, ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स वगैरे. त्यामुळे मी बरंचसं आलूप झालो होतो. आणि काही गोष्टी पण आहेत, सोशिओ पॉलिटिकल गोष्टी असतात आतमध्ये कॉंग्रिगेशनमध्ये. मला आपल्या कॉंग्रिगेशनचं हे खूप आवडतं. ते खरंच गोकुळ म्हणतो मी. पॉलिटिक्स मला अजून तरी दिसलं नाही, ते कधीच दिसू नये एवढी माझी इच्छा आहे. कारण जसे लोक वाढतात ना, हा प्रकार व्हायला लागतो. म्हणजे आजच वाक्य आहे, प्रभुपादांचं कोट आहे, नाही सॉरी भक्तिविनोद ठाकूरांचा, काल आविर्भाव होता ना, तर त्यांचा कोट आहे की हे जे काम, क्रोध, लोभ आहेत ना, हे आणि अजून जेवढे विकार आहेत मत्सर सोडून 5 बाकीचे 5 विकार, ते सगळे मात्सर्यामध्ये आहेत. आणि फॉल्स इगो जो आहे ना, तो मात्सर्याचं दुसरं रूप आहे. तर इथं मला तो प्रकार जास्त कशाला दिसलाच नाही. म्हणून मी काय माहिती तिथे थोडा सेटल झालो. नाही तर मी थोडासा आलूप झालो होतो. नाव नाही ठेवायचं मला कोणाचं, पण काय असतं, ग्रुपिझम होतो, बऱ्याच गोष्टी असतात. तो इथे नाही भेटला. तर ते कसं आहे, शेवटी गुरु जसं झाड तसं फळ. तर तिथून येणारी ही कृपा हे दिसतंय मला. त्यामुळे आय एम थँकफुल टू यू भक्तिपाद, अँड थँकफुल टू यू ऑल. तुम्हाला खूप धन्यवाद आहे सगळ्यांना माझे. आणि तसंच मी पहिलं लेक्चर तिरुपती बालाजी मंदिरात भीमप्रभूंचं ऐकलं. मी पाहिलं, आता आधी थोडं कन्सेप्ट वेगळ्या दिलेल्या होत्या, पण तरी म्हटलं कोण आहेत भीमप्रभू, बघूया. आपण जजमेंटल पण होतो कधी कधी, आपल्या स्वतःला सिनियर समजायला लागतो. तशा अँगलनी मी आलो होतो. पण आलं पहिल्याच 1-2 मिनिटात मला इतकं छान वाटलं, मी ऐकतच बसलो होतो तुमचं प्रवचन. आणि तुमची ती शैली आहे ना, ते असं बोलता बोलता तुम्ही प्रश्न समोरच्याला बोलून घेता समोरच्याकडनं, ते मला खूप आवडलं. आणि खूप अगदी हृदयालाच हात घातला होता तुम्ही तिथे. की कथा झाली होती, मथुरेची काही एक कथा होती, आणखी संत तुकारामांचा तुम्ही उल्लेख केला होता, त्याची कथा होती. खूप छान वाटलं एकदम. म्हटलं हे कुठे असतात काय माहिती, मुंबईहून आले की काय, मला काहीच माहित नव्हतं तुमच्याबद्दल. पण नंतर मग मला संतोष अंगरगे म्हणून त्यांनी मला सांगितलं, अरे भीमप्रभू इथलेच असतात, इथेच राहतात. ते म्हटलं हो का. दॅट टाइम आय गॉट सम, म्हणजे मला रिलीफ भेटला होता. आणि नंतर मग मला यायचं होतं इथे जेल रोडला असताना, पण ते संवाद झालं नाही. पण ते घराजवळ शेवटी कृपा यांनी पाठवली भक्तिपादांनी, आणि लावून घेतलं थोडंसं. आणि त्याच्यानंतर मग आता मी भक्तिपादांनी मागणं तेच आहे माझं त्यांच्याकडे, आय एम डिमांडिंग अँड रिक्वेस्टिंग यू. तर आता त्यांचं जे नाव आहे कीर्तन आनंद, त्याचीच आता सेवा बनकर प्रभूंच्या असिस्टंट म्हणून माझ्याकडे आलेली आहे. तर त्यात त्यांची कृपा, मी भक्तिपादांची कृपा मला अजून हवी आहे. आणि मला भक्तिपादांकडे दुसरं मागणं आहे, माझी तुमच्याशी सगळ्यांची विनंती आहे की जे बेसिक्स आहेत भक्तीचे, ABCD, असोसिएशन, बुक रिडिंग, बुक डिस्ट्रीब्युशन आणि बुक प्रमाणे जगणं, या गोष्टी बोलायला सोप्या आहेत पण संघाशिवाय अवघड आहेत खूप. तर त्या अनुषंगानं, आणि C फॉर चॅन्टिंग आणि D फॉर डाएट म्हणजे प्रसाद, त्या बाबतीत माझ्या आईला, मला टेन्शन नाही. आई मला दुसरं काही खाऊच देत नाही. बाहेर सुद्धा माझं ती सवय नाही राहिलेली काही, मार्केटिंग असली तरी. तर हे याच्यात मला फक्त ABCD बेसिक्स मध्ये मला स्वतःला प्रगती करायची. आणि महाराजांनी, भक्तिपादांनी एक छान मंत्र दिलेला आहे. तो ऍक्च्युली प्रत्येक भक्ताचा अल्टिमेट गोल किंवा अल्टिमेट मूड असतो, असं मी ऐकलंय एका भक्ताकडनं. तो म्हणजे थँक्यू कृष्ण, नाऊ ॲज इट इज. हे म्हणजे खरंच फिलिंगने आलं पाहिजे. पण जसं परमपूज्य राधानाथ स्वामी म्हणतात ना, की तुमच्या उत्साहात, धैर्यात, निश्चयात, जे भक्तिपादांचा आणि बाकीच्या सगळ्या रोपा डिसेबल्सचे गुण, यांचा पण तोच होता. तर तसं राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की हे गुण तुमच्यात नसले तरी तुम्ही त्याची ऍक्टिंग करा. उत्साह असल्याची ऍक्टिंग करा. एका दिवशी डल वाटते तरी उत्साह आणायचा, स्वतः समोर स्वतः नाटक करायचं उत्साह असलेला. तर त्याच्याने मग आपोआप तुमच्यात यायला लागतो.
तर तसा विषय इथे माझ्याकडनं आता ग्रॅटिट्यूड आपल्या ऍक्शन मधनं आलं पाहिजे. थँक्स म्हणतो आपण फक्त शाब्दिक, पण ते धन्यवाद आपल्या ऍक्शन मधनं आलं पाहिजे असं वैष्णव म्हणतं. तर तीच माझी एक प्रार्थना आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, ते कृपा करतील या अनुषंगाने मी सगळ्या डिमांड्स ठेवतोय, रिक्वेस्ट ठेवतोय त्यांना. सो थँक्यू भक्तिपाद, थँक्यू कृष्णा. नाऊ ॲज इट इज. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असं कर ना, असं उभं राहा ना. हरे कृष्ण. श्री भक्तिपाद की जय. गुरु महाराज की जय. सगळ्यात पहिले जे महाराजांबद्दल मी ऐकलंय की एक छोटी कथा आठवते. जसं आम्ही तर प्रसाद प्रेमी, तर मग महाराज एकदा प्रसाद बनवला होता प्रभुपादासाठी. तो प्रसाद खूप जळालेला होता आणि खाण्याजोगा नव्हता, कडू होता. तरी त्यांनी म्हणजे प्रभुपादांनी तो खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी प्रभुपादांना खूप त्रास झाला. मग भक्तिपादांनी परत सकाळी प्रसाद बनवला. तर तेव्हा प्रभुपाद म्हटले, आता मला खूप असं वाटतं वैकुंठात प्रसाद घेतोय. मग भक्तिपादजी म्हटले, मग तुम्हाला त्रास कसला झाला? म्हणजे काल रात्री प्रसाद खाल्ला होता ना, असं वाटलं नरकाची फिलिंग झाली होती. तर मग भक्तिपादजी म्हणता, तुम्ही काल का सांगितलं नाही? मग तेव्हा प्रभुपाद म्हणता, जर मी तुला काल सांगितलं असतं प्रसाद जळालाय, तर आज सकाळी तो तेवढ्या उत्साहाने प्रसाद बनवू शकला नसता. तर अशा प्रकारे महाराज आपल्या सगळ्यांचा उत्साह मेंटेन करतात. आणि म्हणून आपण भक्तिपादजींचे बुक्स जे महाराजांनी सांगितलंय किंवा जे प्रभूजी सांगताय ते कंपल्सरी ऐकलं पाहिजे. हरे कृष्ण. प्रभूजी मला असं सांगायचं. वा वा. हरे कृष्ण. पूर्ण मला आठवत नाही, पण जेवढं आठवत तेवढं सांगते. ज्यावेळेस त्यांना तिकडनं आले त्यावेळेस सगळेजण म्हणे की तुम्हाला वृंदावन मध्ये थांबायची सोय करतो. त्यावेळेस ते नाही म्हटले की, आणि त्यांनी मग मायानगरीमध्ये म्हणजे इकडे येऊन आले. ते म्हणे भक्तांच्या सोबत तिथं सगळं वातावरण तसं आहे, म्हणजे भक्त आहे त्यांच्यामध्ये राहून हे करणं बरोबर ना प्रभूजी? बरोबर. मला काय आठवत नाही. आणि अजून एक प्रभूजींनी मला सांगितलं होतं का, माताजी आमचे गुरु बोलायचे का, स्वतःच्या शरीराला त्रास देण्यापेक्षा जर तुमच्या एसी मध्ये तुम्ही बसून माळा जास्त होत असेल तरी चालेल, पण तुमचा जप जास्त करा. नाही, इथे मी थोडंसं परिवर्तन करतो. भक्तिपादजी म्हणायचे, जसं आज आपल्या भारतामध्ये साधना म्हणजे काय, की शरीराला त्रास देणे आणि आध्यात्मिक जीवन जगणे साधना. भक्तिपादजी म्हणे, परंतु गुरु सांगत असेल एसी मध्ये बसून पंचपक्वान भोग खाऊन तू भजन कर, तर आपल्यासाठी तीच साधना आहे, दुसरी साधना नाही. असं आहे ते. तुम्ही असं बोला सगळे म्हणतो बसा आता एसी मध्ये. ते कसं नाही, गुरुच्या शब्दाचं पालन करणे म्हणजे साधना, दुसरी साधना नाही. वैयक्तिक मनानुसार काहीतरी करत राहणे ती साधना नाही. हरे कृष्ण. आपल्याला सगळ्या म्हणजे सगळ्यात महत्वाचं आता आपल्या आध्यात्मिक याच्यात प्रचार हे आहे आणि भक्तिपादांनी पण तेच सांगितले प्रचार. पण आपण प्रचार करताना म्हणजे मला एक गोष्ट प्रभूजींनी सांगितली होती आणि ती म्हणजे त्यांनी सांगितलं की ती भक्तिपादांनीच सांगितली होती त्यांना, की प्रचार करताना आपण आपलं किती चांगलं याच्यावर जास्त भर देतो. पण आपण जेव्हा दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या धर्माच्या लोकांना किंवा दुसऱ्या कास्टच्या लोकांना जर आपण प्रचार करत असू तर तुमचं किती चांगलं आहे आणि तुमचं चांगलं आहे म्हणून तुम्ही आमचं ऐकून घेताय, असा प्रचार करणं जास्त चांगलं होतं. म्हणजे सगळ्यांनाच एकत्र बांधून प्रचार कसा करायचा हे मुख्य होतं. ते मला खूप आवडलं होतं. जय हो. छान. एका प्रचारकासाठी भावना असणं अतिशय महत्वाचा विषय आहे. विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते कीर्तनानंद स्वामी नमस्ते भक्तिपदाय प्रभुपाद प्रिय देवी लक्ष्यते परम स्थापित श्री भक्तिपाद की जय. आता आपण ऐकलेलंच आहे सर्व भक्तांनी
भक्तिपादांबद्दल भरपूर काही ज्या त्यांना आठवलेल्या लीला आहेत भक्तिपादांच्या त्या सर्वांनी ऐकलेल्याच आहेत. तसं सांगायसारखं तर भरपूर काही आहे, पण होतं असं ना, मला भक्तिपादांबद्दल काही सांगायचं म्हटलं की इमोशनल हे होतं, त्यामुळं बोलू शकत नाही जास्त. तरी देखील जसं तुम्ही सर्वजण नवीन आहात तसं आम्ही देखील बीडमध्ये जेव्हा नवीन होतो तर आमचे जे शिक्षागुरू आहेत गोलक महाराज ते सांगायचे आम्हाला भक्तिपदांबद्दल असं भरपूर काही अशा, म्हणजे जसं आता तुम्हाला सांगताय प्रभूजी तसं भरपूर काही गोष्टी असं सांगायचे. तर आम्हाला ना त्यांना कधी बघितलं पण नव्हतं ना कधी काही म्हणजे कॉन्टॅक्ट किंवा जसं आपण बोलतो ना म्हणजे एकमेकांना बोलण्याचा संबंध जसा प्रभूजींशी तुमच्याशी होतो जसा कॉन्टॅक्ट तसं आमचं काहीच कॉन्टॅक्ट वगैरे नसायचं की म्हणजे गुरु आहेत बुवा किंवा असं त्यांच्याशी काही संबंध आपण म्हणजे काही प्रश्न उत्तरी बोलणं किंवा काहीच नाही. तर पहिल्यांदा आम्हाला जे आमचे दुसरे एक गुरुबंधू आहेत दामोदर प्रभूजी तर ते बोलले भक्तिपाद जरी आम्ही अमेरिकेमध्ये जरी असले तरी पण आपण लेटरद्वारे आपण त्यांना काही म्हणजे प्रश्न विचारू शकता किंवा बोलू शकता. तर आता प्रश्न असा होता की आपल्याला काही इंग्लिश जमत नव्हतं एवढं, जसं ती फ्लुएंट इंग्लिश जशी असते तशी आम्ही कसं बोलायचं किंवा आपले जे काही भावना आहेत किंवा जे काही क्वेश्चन आहेत कसं विचारायचे. तर त्यांनी तेव्हा सांगितलं की तुम्ही काही अडचण आहे तुम्ही तुमच्या भाषेत लिहून द्या, मी तसंच ट्रान्सलेशन त्यांना करून देतो. तर आम्ही म्हणजे बरेच काही प्रश्न विचारले की आता आपण लेडीज आहोत समजा की आम्ही मुलीच होतो तेव्हा, तर आपण पुढे गेल्याच्या नंतर भक्तिपाद म्हणजे जसं की आता लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी राहणारच. तर मग त्यानंतर भक्ती कशी करावी किंवा म्हणजे कसं होणार भक्ती, कारण की सगळेच भक्ती मार्गामधले भेटतील असं नाही. तर भक्तिपादाने त्यावेळेस एकच सांगितलं होतं की म्हणजे भगवंतावर विश्वास ठेवा आणि जे काही भगवंत देते ते स्वीकार करा. दुसरं तरी देखील आणखी म्हटले जर पूर्ण विश्वास जर भगवंतावर असेल तर सिंगल अँड कृष्ण कॉन्सियसनेस किंवा दुसरा एक पर्याय सांगितलं होता की डिओटीशी बघून लग्न करा. तर आपल्याला ह्या दोन्ही पर्याय एकदम म्हणजे असे होते की बुद्धीच्या पलीकडे समजण्याच्या पलीकडे होते का, कारण की जो आमचा म्हणजे बीड हे एक स्थान आहे ते थोडंसं मिडल क्लासच्या म्हणजे विचारसरणीचं आहे, जास्त असं एकदम प्रगत नाहीये की जसं मुंबई हे ठिकाण जसे आहेत की नाही बाबा कोणत्याही गोष्ट काही झाली तरी काही अडचण नाही. पण तरी देखील आम्हाला असं वाटायचं की कसं काय होऊ शकेल. आणि जर नाही असं आपण म्हणजे गुरूंना जसं प्रश्न विचारले आणि गोलक महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं की जसं आपण गुरूंना काही प्रश्न विचारतो किंवा गुरुने काय आपल्याला आन्सर दिलं तर त्या पद्धतीने आपल्याला चालायला पाहिजे. म्हणजे आता इथं झालं दोन्ही संभ्रम. आता गुरु आज्ञा मानावी तर पूर्ण समाजाचा विरोध आणि नाही मानावी तर गुरुची अवज्ञा. करायचं काय तर केवळ भक्तिपदांना एकच प्रार्थना करायची, भक्तिपद तुम्हाला जे करायचे ते करा आणि भगवंतांना पण तेच प्रार्थना करायची. पण भगवंतांनी जे आम्हाला काही गुरु महाराज दिलेले आहेत त्यांच्याबद्दल फक्त ऐकलेलं होतं, जास्ती काही संबंध आला नाही. पण जेव्हा म्हणजे भक्तिपदांना जेव्हा नंतर बघितलं किंवा त्यांच्याशी भले आपल्या शब्दात नाही पण आपल्या माध्यमातून त्यांना म्हणजे इतरांच्या माध्यमातून आपले जे काही भावना त्यांना पोचवायचे होते ते पोचून जे काही त्यांच्याकडूनचे जे आन्सर यायचे ते असे मनाला एकदम येऊन जायचे की जसं काही भगवंतांनी जे काही हे आपले जे नाते आहेत समजा माता पिता आहे किंवा हे सगळ्या गोष्टी मला त्याच्यापेक्षा वरच एकदम उच्च स्थान जे आहे ते गुरूंचं. त्या जगात दुसरं कोणीच एवढं हे नाही आपल्याला जेवढं गुरु महाराज आहे. सांगण्यासारखं भरपूर काय आहे पण माझं तेच होतं इमोशनल होतं. फक्त एकच गोष्ट सांगते जे भक्तिपदांचं एक खूप सुंदर पुस्तक आहे इंटरनल लव, जे त्याचं हिंदीमध्ये रूपांतर आहे सनातन प्रेम म्हणून. तर त्याच्यामध्ये भक्तिपदांनी जे भगवंतासोबत जे काही वार्तालाप केलेले आहे ते ॲज इट इज. कधीही तुम्हाला कोणतीही गोष्ट जेव्हा असलं वाटेल आपल्याला आपल्या जीवनामध्ये किंवा समस्या आहे तर तुम्ही कोणताही पान काढून वाचा, ॲज इट इज तुम्हाला आन्सर भेटेल. असे भगवंतासोबत भक्तिपाद चर्चा करायची, जी आपसी चर्चा
किंवा गुरु महाराज त्यांचे जे प्रभुपाद आहेत त्यांच्यासोबत जी चर्चा करायची त्यातून जे आपल्याला त्यांनी मार्गदर्शन दिलेले त्या पद्धतीने आपण जर चालत राहिलो आणि त्यांनी जो मंत्र आपल्याला दिलेला आहे, ऍक्च्युली आपला मंत्र जो आहे महामंत्र आहे, पण भक्तिपादाने दिलेला आहे महामंत्र आहे. बस एवढा मंत्र जरी आपल्याला जपला ना, थँक्यू कृष्णा, प्रेझेंट मुमेंट नाव व्हायचं, तर आपलं जीवन एकदम सार्थक होईल. जसं प्रभूजीने मगाशी सांगितलं तेच माझ्या मनात होतं की जसं प्रभुपादांचं मिनिंग काय आहे, प्रभुपाद म्हणजे भगवंताचे चरण. प्रभुपादांनी आपल्याला भगवंताचे चरण दाखवले, पण भक्तिपादांनी भगवंताचे भक्तीचे चरण, तर त्यांचं नाव सांगत आहे भक्तिपाद. म्हणजे भगवंताची भक्ती कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे ते आपण भक्तिपादांकडून शिकतो. कारण की विश्वास ही जी एक गोष्ट आहे ती भक्तिपादांमध्ये ठासून भरलेली होती आणि त्याच विश्वासाच्या जोरावर ते प्रत्येक कार्य करत होते. हरे कृष्ण. आई तुला काय बोलायचं का? दीक्षा झाली ना तुझी पण. याला ती पावची कथा आठवली होती. पाव पडला होता ना, पाव भोग लावला, पाव महाराजांना फोन केला. बोल लवकर बोल. उभा राहा. काय म्हणले प्रभू? ऐकलं नाही का? मला प्रभूजी जे सांगायचे प्रवचनमध्ये त्यामध्ये ती कथा आठवली. आता जेव्हा पाकिस्तानमध्ये एका भक्तांनी पावभाजी बनवली होती मंदिरात भोग लावायला, त्याने भोग लावला आणि पडदा बंद केला. तो जेव्हा 15 मिनिटांनी भोग काढतो तेव्हा भोग काढल्यानंतर तिथे 2 पाव मिसिंग राहतात. तो बोलतो की भगवंताने पाव खाल्ले. तो भक्तिभाजींना वगैरे सगळ्या भक्तांना कॉल करून सांगतो की भगवंताने पाव खाल्ले. तिथे कीर्तन होतं दिवसभर आणि जेव्हा संध्याकाळी तो भगवंताला झोपवतो, पडदा लावतो, तेव्हा ते पडद्यामध्ये पाव टाकलेले असतात. नाही म्हणते बोल ना. पुढे काय ऍक्च्युली अशा प्रकारे आहे. काय झालं की त्यावेळेला त्यांनी भोग लावला. ते पाव असतात ना थोडेसे वरच्या साईड थोडेसे हे असतात, कडक असतात आणि पडदा असा असेल आणि पडदा लावल्यानंतर पाव असे प्लेट मध्ये बाहेर आले असतील थोडेफार, म्हणजे बराबर ते पडद्यामध्ये अडकले, चिपकून राहिले असतील जेव्हा पडदा असेल आणि पडदा जेव्हा खोलल्यानंतर पाव निघून आले पडद्यावर. तसं आपल्या इथे भारतामध्ये गणपतीचं दूध पिलं पूर्ण, तसं त्या पाकिस्तानमध्ये भगवंताने पाव खाल्ले. पाव खाल्ले. आता असा चमत्कार झाला, भक्तांचा अजून उत्साह वाढल्यानंतर पण संध्याकाळी भगवंताला झोपण्याची वेळ आली तर मग त्यांनी सगळ्यांना फोन करून सांगितले महाराजांना पण दिले पाव खाल्ले. महाराज हो. आणि ते ऍक्च्युली सगळे जे संत असतात ना त्यांच्यासाठी हे जे चमत्कार गौण असतात, कारण की त्यांच्या जीवनात ते रोज काही ना काही चालू असते चमत्कार. पण ते कशा उत्साह आपला वाढा म्हणून ते पण आपल्या उत्साहामध्ये हरिबोल 2 शब्द. महाराज म्हणजे ठीक आहे, चांगले येतात. संध्याकाळी पडदा लावताना पाव खाली पडले. त्याने पुन्हा फोन करून सांगितले, अरे पाव खाली गेले काही नाही, खाली पडले, पडदा अडकले. तेही महाराजांना सांगितलं. महाराज म्हणले नाही, खाल्लेच भगवंताने पाव, त्यात काय 2 मत? हा तुमचा अविश्वास आहे. म्हणते भगवंत खातात, प्रभुपाद म्हणतात भगवंत डोळ्याने खातात. पण हा फरक आहे. हरे कृष्ण.